तो शिवरूप होऊन जातो, शिवरूप अवस्था त्याला प्राप्त होते, तो काला आहे. मग काल्याचं कीर्तन आणि एरवीचे कीर्तन याच्यामध्ये फार अंतर आहे. काल्याचं कीर्तन फार वेगळेपणाचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन सांगतेचं, समारोपाचं, परिपूर्णत्वाचं, द्योतक याकरताच मानलं, कारण ते अवस्थेचं कीर्तन आहे खऱ्या अर्थात. म्हणून काल्याच्या कीर्तनाला संप्रदायानं अनन्यसाधारण महत्त्व दिलं. त्याला कलशाने शोधणारं कीर्तन मानलं, त्याला प्रसादाचं कीर्तन मानलं. त्याचं कारणच हे आहे. त्या दिवशी मी बोललो, मग काल्याच्या कीर्तनाकरता स्वतंत्र नियम का? तर त्याचं कारण एकच आहे, जीवाला परिपूर्णत्व प्राप्त होणं याचं नाव जर काला असेल तर काल्याच्या कीर्तनामध्ये सुद्धा परिपूर्णतम भगवान परमात्म्याच्या अवताराचं चरित्र कथन वर्णनच केलं पाहिजे. म्हणून कृष्ण चरित्राचा उच्चार मग काला म्हटलं, काल्याचं कीर्तन म्हटलं की कृष्ण चरित्रातला कोणता भाग आपल्या नजरेसमोर राहतो? भगवान परमात्म्यानं उद्धवाला भागवत सांगितलं, हा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिलीच. भगवान परमात्म्यानं कुरुक्षेत्रावर अर्जुनाला श्रीमद भगवद्गीता सांगितली, तो प्रसंग डोळ्यासमोर राहिली तो उभा. शिशुपाल वक्रदत्ताला भगवान परमात्म्याने मारलं, हा प्रसंग काल्याच्या कीर्तनाला आठवल. मला सगळे प्रसंग वेळ वाढवण्याकरता आपल्या समोर मांडायचे नाहीत, नामोने सुद्धा करणार नाही. पण काल्याचं कीर्तन म्हटलं की ठराविक प्रसंग आणि ठराविक पात्रच आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. बरोबर आहे. काल्याचं कीर्तन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहील नंद यशोदा. काल्याचं कीर्तन म्हटलं की आमच्या समोर उभं राहील पेंड्या, सुदाम्या, वरद्या, वाकुड्या. काल्याचं कीर्तन म्हटलं की आमच्या समोर उभं राहतील नजरेसमोर गोप आणि गोपिका. काल्याचं कीर्तन म्हटलं की आमच्या समोर उभे राहतील गाई आणि वासरं. काल्याचं कीर्तन म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर उभं राहतं ते यमुनेचं वाळवंट. काल्याचं कीर्तन म्हटलं की आमच्या समोर उभं राहतं नंदगाव, गोकुळ, वृंदावन, मथुरा नाही उभे राहत. विठाला काय कुणास ठाऊक, ज्या वेळेला मला परमार्थातलं काही कळत नव्हतं त्यावेळेला सुद्धा काल्याचं कीर्तन म्हटलं की अंतःकरणामध्ये एक वेगळं भावना, वेगळं फील निर्माण व्हायचं. चरित्र तेच आहे, पुन्हा चरित्रामध्ये बदल होत नाही, चिंतनामध्ये बदल होत नाही. चरित्र तेच आहे, काल्याचा प्रसंग तोच आहे. की एका कीर्तनात मी सांगितलं काला वाळवंटात केला आणि दुसऱ्या कीर्तनात सांगितलं डांबरीवर केला, असं होतं का? नाही, प्रसंग तोच आहे, ठिकाण तीच आहे, नाव तीच आहे. पण नित्य चैतन्य आणि नाविन्य त्या नावाच्या उच्चारात आम्हाला वाटते हे काल्याचं कीर्तन आहे. नित्य नूतन चरित्र तेच, पण तरी सर्वांगाचं कार करून तेच चरित्र पुन्हा पुन्हा ऐकलं तरी ऐकतच राहावं वाटतं. हे काल्याचं चिंतन आणि श्रीकृष्ण चरित्र आहे. आणि ज्या दिवशी त्याला वाटेल की ऐकून कंटाळा आला, समजायचा हा नालायक आहे, हा इथल्या लायकीचाच नाही. कृष्ण चरित्र काल्याचं कीर्तन ऐकून ज्याला कंटाळा आला, समजायचं हा फक्त टाइमपास करण्याकरता इकडे आला होता. मी नावं सांगितली तुम्हाला. काला म्हटलं की वरद्या, वाकुड्या, पेंड्या, सुदामा, श्रीरामा ही नावं आपल्याला आठवतात. एका महात्म्याच्या मुखातलं थोडं चिंतन जाता जाता सुरुवातीला मानून देतात. भगवंताची अनेक नावं आहेत. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू घेणा लागी उद्धरणे. अनंत म्हणते माझी या स्वामीचे अनंत नावे त्याचे म्हणून. पण भगवान परमात्म्याच्या प्रत्येक नावात अर्थ आहे. विठोबा हे नाव घेत असताना मी म्हणतो मीचा केला ठोबा म्हणून नाव तो विठोबा. किंवा विठ्ठल या शब्दाचा विग्रह करत असताना मी म्हणजे विधाता, ठ म्हणजे निरकंठ, न म्हणजे लक्ष्मीकांत, उत्पत्ती, संहार आणि पालन या तिन्ही गोष्टीचं एकत्रीकरण म्हणजे विठ्ठल आहे. कृष्ण या नावाचं चिंतन करताना असं मी म्हणतो कृकर्षती म्हणजे आपल्या चित्ताचं आकर्षित करून घेणारा तो कृष्ण आहे. किती तरी चिंतन म्हणता येईल. राम या शब्दाचं चिंतन करताना सांगितलं र, अ आणि म तीन
अक्षर आहे, पण या 3 अक्षरामध्ये एक वेदांत प्रक्रियेतलं महावाक्य बसवलं. र म्हणजे त्व, तू. म म्हणजे त्वम आणि अ म्हणजे असी. तत्वमसी हे जे महावाक्य सांगितलं ते राम शब्दात त्याचा विग्रह आपल्याला करता येईल. र म्हणजे तत्, म म्हणजे तत्व, त्वम आणि आसी म्हणजे अ. तत्वमसी महावाक्य राम शब्दात बसवलं, त्याचा विग्रह. तसं आम्ही जी नावं ऐकतो, वर्द्या, वाकुड्या, पेंद्या, या नावाचा काय विग्रह करणार? पेंद्या या शब्दाचा काय विग्रह करू शकता तुम्ही? वाकुड्या या शब्दाचा काय विग्रह करू शकता तुम्ही? व्यवहारात वाकडी माणसं चालत नाही, लोक त्यांचा वदे वदे करतात. तो काही सरळ आहे का असं म्हणतात. महाराज, तुम्हाला जरी तो सरळ वाटत असेल, तो दिसतो तेवढा सरळ. वाकड्या माणसाचं असं वर्णन आहे. वाकड्या माणसाला लोक समाजामध्ये किंमत देत नाहीत. कोण पेंद्या, वर्द्या, बोबड्या, व्यवहारात व्यंगात्मक बोलत असताना एखाद्याबद्दल आम्ही अशी नावं वापरतो. पण कृष्ण चरित्रातली ही नावं जरी ऐकली, वर्द्या, वाकुड्या, पेंड्या, सुदामा, श्रीधामा, ही नावं जरी ऐकली तर प्रत्येक महात्म्याला असं वाटतं की नावं ज्यांची ज्यांची आहेत तशी अवस्था मलाही जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे. एक वेगळा भाव, वेगळं भील निर्माण होतो अंतःकरणात. बर, मी ज्यांची नावं सांगितली ती प्रत्यक्षदर्शनी पाहता व्यवस्थेच्या दृष्टीनं त्यांच्याकडे काय होतो? चांगले कपडे होते, हे रोज आंघोळ करत असतील, दात घासत असतील. मी काय बघायला नव्हतो ना, असलो तरी मला काय आठवत नाही. कुठेतरी असेल कापऱ्या कोपऱ्यात मी विठाल विठाल आज इथे आहे, त्या अर्थी मी तिथं कुठेतरी असलो पाहिजे, हे नक्कीच आहे. व्यवस्थेच्या दृष्टीने त्यांच्याकडे आहे काय? माझ्या तुकोबाने त्यांचं वर्णन करावं. गवळीयाची ताक सवंगड्यांचं वर्णन करावं, गोपाळांचं वर्णन करावं. गवळीयाची ताक पिरे कोण पुरे चांगले. काय होतं त्यांच्याकडं? ना घालायला कपडे, ना राहणं व्यवस्थित. कोण पोरे चांगली, वर्णन केलं तुकोबाने. एवढा छंद त्यांचा देवा, गवळीयाची ताक पिरे कोण पुरे चांगले. एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्तीची. अमंगळ राहणारे व्यवस्थेच्या दृष्टीने. पण तुकोबराय म्हणतात त्यांचा देवाला छंद किती. आपण उदाहरण ऐकतो, शिळ ताक,
शिळं ताक 4-5 दिवसाचं अगदी आंबट झालेलं खूप आणि घरात काही नाही म्हणून एक वेळेला श्रीरामाच्या आईनं त्याची कढी बनवली. सकाळी सकाळी भूक लागली, गाईंच्या मागे जायचं, आई काय आहे कढी केली. कढीचं ते पातेलं एवढी चवदार लागली त्याला, भूक लागली होती, घटा 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 सगळी कढी केली आणि शेवटचाच घोट तोंडात आणि लक्षात आलं अरे कढी एवढी चवदार झाली, भुकेच्या तडक्यात सगळी पिलो पण मला साधी कढी पिताना देवाची आठवण सुद्धा नाही झाली की एवढी चांगली कढी मी पिण्याकरता खाण्याकरता माझ्या कृष्णाला माझ्या कानाला बोलवायला पाहिजे होतं. पण शेवटचा घोट तोंडात आणि मनात इच्छा झाली आता करायचं काय, पण एवढी चांगली कढी माझ्या कृष्णाला मिळाली पाहिजे म्हणून तोंडातला घोट गुळणा तोंडातच धरून पळ सुटला. आता सर्वांना ज्ञात आहे त्यातला भाव फक्त मला तुमच्यापर्यंत धावतच झाला. आता किती किलोमीटर धावला मला माहित नाही. आता तो धावत असताना त्याच्या तोंडातला किती सुवाच्य पदार्थ त्याच्यात मिसळला असेल हेही मला सांगायचं. पण गाठलं शेवटी कृष्णाला तोंडात तर कढीचा गोळ नाही आणि खुरीनं सांगतो तोंड उघड तोंड उघड तोंड उघड. देव विचारतो काय, अरे तोंड उघड. शेवटी स्वतःच्या हाताने देवाचं तोंड उघडलं आणि तोंडातला असणारा गोळणा कढीचा देवाच्या तोंडात. तरी देवानं तो सेवन करावा. अर्ध्या प्रमाणातला अर्थ सुद्धा हाच आहे. गवळी याची ताकद फिरे याच्यात जो अर्थ आहे तोच अर्थ तुकोबाराने इथं सुद्धा मांडायचा आहे. पहाटे गोवळी काय आहे त्यांच्याकडं, कशी राहतात कशी वागतात, पण तरी खाय त्यांची गोष्टावळी त्यांची गोष्टावळी देव खातो. का खातो? देवानं त्यांची व्यवस्था नाही बघितली, देवानं त्यांची अंतकरणाची अवस्था बघितली. विठाला तुम्ही देवाची देवपूजा करता मग ती अत्तर लावून करता का तुम्ही स्नान घालता उष्णोदक स्नानम शीतोदक स्नानम पंचामृत स्नानम घृत स्नानम मधुस्नानम शर्करा स्नानम. आता मला काही ते मंत्र पाठ नाही कारण मी काय पूजा अर्चा करत नव्हतो बाळ गिरगावकर सारखी. आता ते असते तर इथं सगळे श्लोक म्हटले असते. त्यांनी खूप दिवस ते विधी केले बरं, सगळे विधी केले, वास्तू शांती बाकीच्या शांतीशी त्याच्यामुळे त्यांचे भले मंत्र पाठ आहेत. त्यांनी आता सुरुवात केली असते ना 15 मिनिटं मंत्र म्हटले असते. देवाला ना मंत्राची आवश्यकता आहे ना तुमच्या उपचाराची आवश्यकता आहे. देव काय पाहतो? अंतरीची भेटो गोडी पाहिजे. देवाला गोपाळात पाहिलं काय? देवाला तो भाव तर पाहिला, देवाला ती अवस्था तर पाहिली, देवाला ते प्रेम तर पाहिलं. मग एक नियम आहे, प्रेमसूत्र दोरी नेतो जातो हरी. मग प्रेमसूत्र दोरीनं बांधलेला तो भगवान परमात्मा. मग गोपी म्हणतात तसं ऐकतोय,
गोपाळ म्हणतील तसं ऐकतोय आणि तसं वागतोय. कारण उच्चतम अवस्थेला पोहोचलेले ते गोपाळ आहेत. काल्याचं कीर्तन हे अवस्थेचं कीर्तन आहे. अवस्था प्राप्त करून घेण्याकरता केलेलं ते कीर्तन आहे. तो काय म्हणे, काला कोठे आगे ही अवस्था ज्याला प्राप्त होते ते काल्याचं कीर्तन. असं काल मी सांगितलं, गंगेला पूर्णत्व सागरामध्ये समर्पित होण्यात, मंदिराला पूर्णत्व कलशारोहण होण्यात, तसं जीवाला पूर्णत्व या जीवाचं त्या शिवाशी ऐक्य होण्यात. मग काल्याचं कीर्तन जर परिपूर्णत्वाचं होतं काय, तर काल्याच्या कीर्तनामध्ये सुद्धा चरित्र त्या परिपूर्णतम श्रीकृष्णाचंच करायचंय, त्याचा उच्चार. काल्याच्या कीर्तनाकरता संप्रदायानं केलेला हा नियम आहे. बऱ्याच वेळा मी सांगत असतो, संत सरळ सरळ साधं मोघम बोलतात, पण आपल्या दृष्टीने ते मोघम आणि सरळ नसतं. त्याच्या पाठीमागं फार अर्थ भरलेला असतो. आम्ही त्याचा विचार करत नाही. काल्याच्या कीर्तनामध्ये श्रीकृष्ण चरित्र का, तर मी कालही सांगितलं, परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण आणि ये वही एक कार्यात्मागत्य कोटी कार्यांच्या करा. राम अवतार आणि कृष्ण अवतार पूर्ण अवतार आहे, पण श्रीकृष्ण अवतार हा परिपूर्णतम अवतार आहे. पूर्ण अवतार म्हणजे सामर्थ्य आहे, पण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही. हे वैगुण्य आहे. पण सामर्थ्य असून निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य तिथे एकवटलेलं आहे. ते कृष्ण चरित्र आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्ण चरित्राचाच उच्चार हे तेवढ्या करताच आहे. आणि एका कामा करता, पण जाता जाता कोट्यावधी कामं करून गेले. कृष्ण अवताराचं वैशिष्ट्य. मी कधीतरी बोललोही असेल, राम अवतारात वैगुण्य, वास्तविक दोन्ही अवतारातलं साम्य सांगत असताना मला वाटतं तुकोबरायांचाच हा भंग असावा असा माझा प्रयास आहे. माझ्या कानावरून बघतो तो गेलेला आहे. दोन्ही अवतारात साम्य, एके मिळवली माकडे, एके गोपाळे समंकडे, हे दोघांचं साम्य. एके त्राटिका वधिली, एके पुतना सुशिली, हे दोन्ही अवतारातलं साम्य. एक अयोध्येचा राजा आहे, दुसरा द्वारकेचा सम्राट द्वारकाधीश आहे, हे अवतारातलं साम्य आहे. तरी काल्याच्या कीर्तनात कृष्ण चरित्र का, एक गोष्ट सांगितली. सामर्थ्य असं निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य ज्या अवतारात एकवटलेलं आहे तो कृष्ण अवतार आहे. एकीकडे सामर्थ्य आहे, पण सामर्थ्य वापरण्याचं स्वातंत्र्य नाही, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही. बोलीला वाल्मिक तैशीची आणखी एक भाव सांगतो. भक्ताची मनोकामना पूर्ण करण्याची इच्छा झाली त्याच अवतारात, पण करता आली नाही. हे राम अवतारातलं वैगुण्य आहे. पण कृष्ण अवतारामध्ये ज्यावेळेला वाटलं की भक्ताची मनोकामना पूर्ण करावी, ती पुढच्या अवतारावर नाही टाकली, त्याच अवतारात पूर्ण केली. कृष्ण अवताराचं वैशिष्ट्य. विठाला बोलत जर गेलो तर फक्त याच्यावर बोलत जाईल. आणखी पुढे सांगू, राम अवतारापर्यंत भगवान परमात्म्याने अनेकांची ऋण स्वीकारली. राम अवतारापर्यंत भगवान परमात्म्याने अनेकांची ऋण स्वीकारली, पण सर्वांची स्वीकारलेली ऋण कृष्ण अवतारात त्याची परतफेड केली. पुढच्या अवतारावर एकही ऋण शिल्लक ठेवलं नाही. म्हणून तुकोबरायांना म्हणावं लागलं, ऋण फेडावं या अवतार केला आणि अव्यक्तत्वाला आकार असे, म्हणून कृष्ण अवतार परिपूर्णतम आहे. आता चौथं कारण सांगतो, मला जसं सुचेल तसं बोलतोय बरं. चौथं कारण की भक्ताची मनोकामना त्याच अवतारात पूर्ण केली, त्याच अवतार पुढच्या अवतारावर टाकली नाही. उदाहरण किती सांगू, याच्याकरता कितीतरी उदाहरणं सांगता येईल. एक उदाहरण सांगतो फक्त आणि चरणावर यायचं. ते राम लक्ष्मणाला चोरून नेलं. कोणी नेलं बोल द्या थोडस, आपल्या कीर्तनात बोललं तर चालतं, तुझं मापात बोल, माहिती पाहिजे. मी त्या दिवशी सांगितलं, रामायण महाभारत ही मोठी काव्य आहेत आपली आध्यात्मिक क्षेत्रात, वाचली पाहिजे. आपलं जीवन ज्याला परिपूर्ण बनवायचंय, आध्यात्मिक, परमार्थिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी दोन्ही ग्रंथ वाचले पाहिजे. नेलं चोरून. राखण असणाऱ्या मारुतीरायांनी मागवून बघितलं तर दोघे हातात भलं मोठं भुई आहे. बिभीषणाला बोलवलं, कारण बिभीषणाला सगळं माहिती होतं. काय त्याने सांगितलं, जे आरती एवढे भुयार करून नेले ना, त्या आरती ऐरावण बहिराणाशिवाय दुसरं कोणी करू शकत. मग त्याच भुयारी मार्गाने निघाली मारुतीला. आले पाताळ नगरीमध्ये. जसं अलीकडं वेशी असतात, कमानी असतात,
सप्ताह याच गावात सुरू आहे. लोकांना कळावं म्हणून लोक रोडला कमानी टाकतात, बोर्ड लावतात. तसे महाद्वार आज सुरू लागले आणि एका पोरानं अडवले. पोरानं अगदी पोरग किरकोळ होतो, बारीक 16-17 वर्षाचं. तसं आज सुरू लागले. आता 16-17 वर्षाचं सुद्धा म्हणणं चुकीचं ठरेल. कारण शेतीचा शोध आणि लंकेचं युद्ध याच्यामध्ये जास्त अंतर नाही. तो पोरग किती दिवसाचा असेल विचार घरी गेल्यावर करा. मी असं काय म्हणालो हे तुम्हाला लगेच कळणार. एका पोराने अडवल्यानंतर बराच वेळ युद्ध केलं. वेळ कमी होता मग सांगितलं, ए पोरिया, एवढी तू तरी मला आटोपत नाहीस. आपण विचारतो ना आश्चर्याने, एखाद्यातले चांगले गुण पाहिले लेकरातले तर आपण म्हणतो, ए कोणाचा रे तू, असं म्हणतो आपण. एखादं पोरग इथं चांगलं वाजवत असेल, इथं चांगलं गात असेल, टाळीमधून असेल, आपण विचारतात लोक एक म्हणजे कोणाचं पोरग आहे रे, चांगलं वाजवतंय, चांगलं म्हणतंय. आणि एखादा नालायक जरी असत आपण म्हणतो, कोणाचं पोरग आहे रे, हे कोणाचं पोरग आहे असं म्हणतो आपण. कधी कधी असं म्हणायची वेळ येऊ नये. बरं, कोणाचं पोरग आहे त्याच्याकडे, कोणाचं काट आहे रे असं म्हणायची वेळ येऊ नये. आश्चर्य वाटलं. महाबली आहे मी, महावीर आहे, वज्रदेही आहे आणि माझ्या तोडीला तोड हा युद्ध करतोय एवढंसं पोरग. आणि मग आश्चर्य विचारलं, ए कोणाचा पोरगा आहे रे तू, एवढं सामर्थ्य तुझ्यात. तो म्हणला, मला काय लोंग्या सुंग्याचा पोरगा समजला काय, माझ्या बापाचं नाव मारुती. शाबास, मारुतीला तो म्हणतो माझ्या बापाचं नाव मारुती. म्हणजे कोण मारुती, मग सगळं वर्णन करून सांगितलं. हा मारुती म्हणला, तो तर मीच मारुती आहे. मी तर ब्रह्मचारी आहे, सुवर्ण कौपिन धारण करून अवतारला आलो. मी लग्नच केलं नाही तर मला पोरग झालं कुठून. तुम्हाला काय, तो मारुती तर नष्टी ब्रह्मचारी आहे, तुझा जन्म झाला कसा. तो म्हणला, काही नाही, माझा बाप लंकेत गेला सीतामातेच्या शोधाला, तिथं लंका जाळली, त्याला घाम आला, शेपटी विजवताना आपला घाम असा पुसला, त्यानं पाण्यात टाकला आणि जसा पाण्यात घाम टाकला तो माझ्या आईने गिळला आणि मी झालो. त्या मारुतीच्या पोराचं नाव काय, मकरध्वज. वा 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 वा, लग्न न करता पोरगा झाला, मारुतीला आनंद झाला. असा बऱ्याच लोकांना असा देव होतो. वा वा, तेवढं आपलं भाग्य नाही. मला मूर्खा, एवढ्या वेळा ज्याच्यावर युद्ध करतोय तो तुझा बाप मी. मग मी ठिकाण कशा करता आला, सगळी प्रक्रिया सांगितली. चालेल, वेळ नाही, अजून बरंच लांब जायचं. न्याय लावलो परत. सूर्यदेवाची आत गेलं पाहिजे माघारी. युद्ध करतात ऐरावण मेहरावण बरोबर. मेहरावण पडला पण ऐरावण मरत नाही. ते पडलं का पुन्हा उठतंय, पडलं का पुन्हा उठतंय. हे मकरध्वज का मरत नाही हा, येता मला नाही सांगता यायचा हा का मरत नाही. पण एक व्यक्ती सांगू शकते याच्या अमरत्वाचं रहस्य. ती व्यक्ती सांगू शकते. कोण म्हटलं, याची बायको. पण ती कशी काय सांगत, ती म्हटली, अहो ही नागकन्या आहे, पतिव्रता आहेच, पण हिचं देवावर प्रेम होतं. हिची इच्छा होती देवाबरोबर लग्न व्हावं, पण हिचं नशीब राक्षसाबरोबर झालं. असं तिचं नाव काय, त्या नागकन्याचं चंद्रसेना. अशा बऱ्याच चंद्रसेना, नाही 100% चंद्रसेनांना वाटतं माझं लग्न देवाबरोबर व्हावं. पण तो असणारा देव एका दिवसापुरता देव असतो, नवरदेव. बाकीच्या काळात तो राक्षसच असतो किंवा होतो, ते त्यांना नंतर कळतं. त्या सगळ्या चंद्रसेनाच आहे. तिचं इच्छा होती देवाबरोबर लग्न व्हावं, पण राक्षसाबरोबर झालं. सांगू शकते देवावर त्याची विशेष प्रीती आहे. गेलो तो कसं, त्या चंद्रसेनेनं स्वागत केलं. कशा करता आला, ओळख करून गेली. बरोबर आमच्या घराचे सेवक मारुती झाले. कशा करता आला, काही नाही, तुमचा नवरा रणांगणात पडतोय पण पुन्हा जिवंत होतो, त्याच्या अमरत्वाचं रहस्य काय. चंद्रसेनेनं सांगितलं, पतीच्या मरणाचं गुपित किंवा अमरत्वाचं रहस्य तुम्ही पत्नीला विचारायला आला. तुम्हाला असं कसं वाटलं की मी माझ्या पतीच्या अमरत्वाचं गुपित तुम्हाला सांगेल. हात जोडले मारुती. हे माते, एका स्त्रीच्या रक्षणाची जबाबदारी आम्ही स्वीकारली. एका स्त्रीला बंदिवासामधून सोडवण्याची प्रतिज्ञा आम्ही घेतली. तू जर आम्हाला सहाय्य केलं नाहीस, एका स्त्रीच्या मान सन्मानाचेही आणि प्रश्न आहे. रामराज्य येईल का नाही सांगता येत नाही.
तुमच्या एका एवढ्याशा गोष्टीवर हे सगळं काही अवलंबून आहे. एक असल्याचा मान सन्मान भविष्यामध्ये निर्माण होणारं रामराज्य एका तुमच्या उत्तरावर आणि अवलंबून आहे. सांगा ना, तुमचा पती देवाला पळवून घेऊन आलाय, देवाला पळवून घेऊन आला, माझं ज्येष्ठ त्यांना पळवून घेऊन आला, मग माझ्या इष्टा करता माझ्या देवा करता मी काय करू शकतो? पण तिने गाडी घडली, सांगते खरं, पण एक वेळेला ज्याच्यावर माझं विशेष प्रेम आणि प्रीती आहे त्या भगवान परमात्म्याला माझ्या शयन कक्षात घेऊन यावं लागेल. क्षणभर अंतर्मुख झाले आणि विचार केला, तो जन्माला येताना ती एक वचनी, एक बाणी, एक पत्नी आणि एका पतिव्रतेच्या शयन कक्षात घेऊन येणं कसं शक्य आहे? पण बुद्धिमत्ता वरिष्ठ होते म्हणजे पुढचं बघू, आता सध्या ही वेळ निभावून घेणं आवश्यक आहे. पण परत हे देवी येतो घेऊन मी, पण काही जर अपशकुन घडला तर एक क्षणभर सुद्धा माझा देवी तर थांबणार म्हणजे पुढचं बघू. बुद्धिमत्ता वरिष्ठ सांगितलं, हे मारुती, माझ्याकडं भुंग्यांची शेण आहे आणि अमृताचा कुंभ आहे. माझा पती रणांगणात पडला, हे भुंगे अमृत घेऊन जातात, माझ्या पतीच्या देहावर शिंपडतात, तो पुन्हा जिवंत होतो. कळलं महाराज? आले आहेरावण रणांगणात पडला आणि भुंगे तयारच होते अमृत घेऊन. ते भुंगे यायला लागले. भुंगा आलेला पाहिला, हान शेपटी मार भुंगा, हान शेपटी मार भुंगा, सगळे मार. पाचच उरले. तुम्ही म्हणाला पाचच कसं काय उरले? मी तिथंच होतो कोपऱ्यात. शरण आहे. हे मारुतीराय, सगळ्यांना मारू नका हो, आमचा वंशच्छेद होईल, कुलक्षय होईल. जोडकवाडीमध्ये रासकर महाराजांनी असा विचार केला की भुंगा सांगायचा आहे, तो भुंगा कसा असतो त्यांना सुद्धा समजायचा, चित्र काढता सुद्धा यायचं नाही. आम्हाला जीवनदान द्या, कुलक्षय होऊन जाईल आमचा, आम्ही शरण आहोत, तुम्ही म्हणाल ते तुमचं काम करू. मारुतीराय म्हणजे ठीक आहे, अभयदान दिलं तुम्हाला, जीवनदान दिलं आणि काम करू काय? आताची आता असं जायचं आणि चंद्रसेनेचा पलंग आतून असा कोरायचा की वरून शाबूत, पण आतून एकदम निकामी. नुसता धक्का लागला तर चकनाचूर झाला. भुंग्याने त्यांचं काम केलं. ऐरावण पडला. लक्ष्मण आणि प्रभू रामचंद्रांना घेऊन निघाले. देव म्हणतात, चला लवकर, चला लवकर, 11 वाजायला आले, चला लवकर. मारुतीराय म्हणले, ओ चला लवकर, अजून चरित्र व्हायचंय अख्खं. दहीहंडी फुटायची, आरती व्हायची, प्रसाद घ्यायचा, जेवण करायचंय, मग जायचंय आणि लगेच चला कुठं? म्हणजे पोचायला पाहिजे ना वेळेत. हा असा मेला काय? हा असा मेला? याला मारण्याकरता काय प्रयत्न केला माझ्या जीवाला माहिती, याला निवडून आणण्याकरता नाही, याला मारण्याकरता मी काय काय केलं माझ्या जीवाला माहिती. म्हणजे असा नाही मेला हा. अरे देवा, याच्या बायकोला साहिब करून घेतले, याच्या अमरत्वाचं, याच्या मृत्यूचं रहस्य, अमरत्वाचं गुपित याच्या पत्नीनं मला सांगितलं, पण तसं नाही सांगितलं. 8 घातली, 2.5 वर्ष त्याला आणि 2.5 वर्ष मला. तुम्हाला राजकारणाचं विरोध काही कळत नाही. अशा गोष्टी कळल्या पाहिजे. तसा नाही, एक दिवस तिच्या शयन कक्षामध्ये तुला एक वेळेला घेऊन जाईल, तुम्हाला असं वचन देऊ. रागावून येते वचन देणे अगोदर विचार करायला पाहिजे होता. रघुवंशा जन्माला आलो, प्राण जाई पर वचन न जाई, रघुकुल रीती सदा चली आई. त्या वंशामध्ये जन्माला आलो आणि एक पत्नीव्रत धारण करून जन्माला आलो. एक वचनी, एक बाणी, एक पत्नी आणि पुन्हा मर्यादा पुरुषोत्तम हे प्रेम घेऊन जन्माला आलोय. आणि देवा मारुती, मला तिच्या महालात घेऊन निघाला, माझी मर्यादा मोडेल. सांगितलं, देवा चिंता करू नका, सगळं ठरलेलं आहे, तुम्ही फक्त वेळेत हजर राहा. सगळं ठरलं, काही करू नका, मी सांगतो तेवढं करा. तुमच्या ब्रीदाला बार लागू देत नाही. पाद्यपूजा केली आणि चंद्रसेना भगवान परमात्म्याला शयन कक्षामध्ये घेऊन गेले. प्रकार असा घडला, देवानं पाय उचलला, जाऊ द्या, देवानं पाय उचलला आणि फक्त उजव्या का डाव्या पायाचा अंगठात लावला, डाव्याच पायाचा अंगठा कडकड कडकड कडकड. सगळं आधी व्यवस्थित ठरलेलं होतं.
तसं कडकड 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 पलंग मोडला तसं तार 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 चालू केलं महाद्वारापर्यंत. महालाच्या डोळ्याला धारा लागल्या व चंद्रशेखर आणि हाक मारली, देवा. देवाने ओळखलं, देवानं ओळखलं तिला काय म्हणायचंय. देवानं माग फिरून न पाहता सांगितलं, चंद्रसेने तुझी इच्छा माहित आहे मला, पण काय करू. बोलिला वाल्मिक दैशेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे, या जन्मात तुझी इच्छा पूर्ण करता येत नाही. तुझी इच्छा पूर्ण करण्याची इच्छा मलाही आहे, पण या अवतारात ते शक्य नाही. मी बांधलेलो आहे, नियमानं बांधलेलो आहे, मर्यादेनं बांधलेलो आहे. हात जोडले चंद्रसेनेनं, देवा तुमच्या प्राप्ती करता पतीच्या अमरत्वाचं मृत्यूचं रहस्य मी सांगितलं, अमरत्वाचं गुपित मी सांगितलं. आणि सुरू निघाला, माझ्या इच्छेचं काय सांगितलं. चिंता करू नको चंद्रसेने, द्वापार युगामध्ये सतराजिताच्या पोटी सत्यभामा म्हणून जन्माला येशील. एक नंबरची पट्टराणी माझी रुक्मिणी, लक्ष्मी रुक्मिणी बनल. आणि दुसऱ्या पट्टराणीचा मान तुला देतो, सत्यभामा म्हणून जन्माला येशील. त्या अवतारामध्ये भक्ताची मनोकामना पूर्ण करण्याची इच्छा होती, पण करता आली नाही. हे राम अवतारातलं वैगुण्य आहे. आणि या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करण्याकरता द्वापार युगामध्ये 16,108 बद्धांनी विवाह केला. हे सगळे ऋण तिथं फेडले, सगळ्यांच्या इच्छा तिथं पूर्ण केल्या. नुसतं बोलत गेलो याच मुद्द्यावर एका कितीतरी उदाहरण याच्या करता सांगता येईल. फक्त अंगुली निर्देश करतो. मला सांगा, मी महत्वाच्या कामाला इथं आलो, मी आज कशासाठी आलो. काय आश्चर्य आहे, तुम्हाला असं वाटतं की मी लग्न जोडायला आलो इथे. अहो सरळ म्हणा ना, महाराज कीर्तन करण्यासाठी तुम्ही आला. पण कीर्तन संपल्यानंतर मी विठ्ठल महाराजांना म्हणलं, महाराज आमच्या घरात 4 नवर एखादी पोरगी बघा, तुम्ही काय म्हणाल. जरी पाहुणा मी असो तर तुम्ही काय म्हणाल, महाराज तुम्ही कालेच्या कीर्तनाला आलात का लग्नात वाढायला. बरोबर का नाही. हा साधा व्यवहार आहे. मी ज्या कामा करताना मी तेच काम केलं पाहिजे का नाही. दुसरी कामं केली तर लोक नावं ठेवतील. देवानं तसं नाही होत. कृष्ण अवतारात देव आला एका कामा करता, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. पण जाता जाता देवानं लग्न लावायची सुद्धा कामं केली, लग्न जोडायची सुद्धा कामं केली. ते कृष्ण अवताराचं वैशिष्ट्य. चला पुढे अजून एक थोडासा फरक यातला सांगतो. राम अवतार हा धर्मयुग आहे. राम अवतार धर्मयुग आहे. धर्मामध्ये जसं सांगितलं तसं प्रभू रामचंद्रांनी आचरण केलं म्हणून धर्मयुग आहे. पण कृष्ण अवताराचं वैशिष्ट्यही आहे की कृष्ण अवताराला लोक युगधर्म म्हणतात. बरोबर आहे, माझं वाक्य बरोबर आहे ना. युगधर्म का म्हणतात. भगवान परमात्म्याने जसं जसं आचरण केलं, प्रथम दर्शनी पाहता आम्हाला ते चुकीचं जरी वाटलं तरी नाईलाजानं का होईना त्याच्या त्या आचरणाला आम्हाला आजही 5000 वर्षानंतर धर्मच मानावा लागतो. हे कृष्ण अवताराचं वैशिष्ट्य आहे. एक वाक्य बोलू का. क्षत्रियाचं वर्णन करत असताना असं केलं, क्षत्रियानं कधी युद्धात पाठ दाखवायची. तू का म्हणे शूर तोही पक्षी भला, मरता मुक्त झाला मान पावे. पाठीवर नाही छातीवर घाव घेऊन मला येत असतं. पण देवाचं एक नाव आहे, क्या बात आहे, रणछोड दास. पण त्याच्या पळण्यामध्ये सुद्धा धर्माचंच आचरण होतं. आजही मान्य करावं लागतं. पहिली धर्मपत्नी जिवंत असताना आणि वंशवृद्धी झाल्यानंतर ती जरी मेली तरी पुरुषानं दुसरं लग्न करायचं नसतं. हा अधर्म आहे. पण देवानं 16,108 केल्या, पण त्यानं 16,108 करण्याला सुद्धा आज आम्हाला धर्मच मानावा लागतोय. हे कृष्ण अवताराचं वैशिष्ट्य. आम्ही ते चुकीचं असं म्हणू शकत नाही. का म्हणू शकत नाही ते पुढच्या वर्षी काल्याच्या कीर्तनात सांगल. एका पाकिटात सगळं सांगायला परवडत नाही. चला पुढे. युद्धाचे नियम हा हे डायरेक्ट लिहून ठेवा तुमच्या. काय काय सांगायचं ठेवलंय महाराजांनी. जुन्या काळात युद्ध ही धर्मानुसार लढली जायची.
युद्धाचे काही नियम असायचे. मग महाभारत युद्धामध्ये ठरलं एका रथीवर 2 महारथींनी आक्रमण करायचं, पदातीशी पदातीने युद्ध करायचं, रथीने रथीशी युद्ध करायचं, महारथीने महारथीशी युद्ध करायचं, अतिरथीने अतिरथीशी युद्ध करायचं, गदाधाऱ्याने गदाधाऱ्याशी युद्ध करायचं, धनुर्धाऱ्याने धनुर्धाऱ्याशी युद्ध करायचं. दिवस मावळला की युद्ध बंदी, दिवस उगवायला युद्धाची सुरुवात. त्या काळात युद्ध सुद्धा धर्मानं लढली जायची. हे नियम भगवान परमात्म्याच्या उपस्थितीमध्ये पितामह भीष्माचार्यांनी स्वतः नियम सांगितले. पण पहिल्यांदा नियम कोणी मोडला हो? युद्धाचा नियम पहिल्यांदा कोणी मोडला हो? पांडवांनी मोडलाय. एका रथावर 2 महारथी स्वार झाले आणि पितामह भीष्माचार्यांना मारलं. त्या 2 महारथींची नावं काय? कादर खान, सलमान खान. अहो, अर्जुनाच्या रथावर महारथी शिखंडी. पहिला नियम पांडवांनी मोडला. चला, ते देवाच्या सांगण्यावरून जो धर्माचं रक्षण करण्याकरता अवताराला आलाय. चला, दुसरा नियम, एका महारथीला मारण्याकरता सेनापतीला नियम मोडला. रथी रथाच्या खाली असताना, पदाती असताना, रथवीन असताना, शस्त्रवीन असताना आक्रमण करायचं नाही आणि खोटं बोलायला लावलं. धर्मराजाला नरोवा कुंजरोवा. आणि द्रोणाचार्यांनी शस्त्र त्याग केला, रथाच्या खाली येऊन बसले आणि दृष्टद्युम्नाला सांगितलं वेळ परत येत नाही बुवा. पितामह भीष्माचार्यांना निशस्त्र करून मारलं. 2 रथी रथावर घेऊन मारलं. द्रोणाचार्यांना रथाच्या खाली निशस्त्र करून मारलं. आणि तिसरं, कर्णाला रथाच्या खाली असताना निशस्त्र घेऊन असताना मारलं. आणि विशेष म्हणजे हे तिघही भगवत भक्त आहेत, तिघही धर्मशील प्रवृत्तीचे आहे, पण त्यांना अधर्मानं मारलं. पण अशा महारथींना आणि महात्म्यांना महाभारतातल्या अधर्मानं मारणं सुद्धा देवानं धर्म रक्षणासाठीच हे कर्म केलं, हे आजही आम्हाला मान्य करावं लागतं. हे कृष्ण अवताराचं वैशिष्ट्य आहे. कृष्ण अवतार हा युगधर्म आहे. भगवान परमात्म्यानं सांगितलं, अरे प्रथम दर्शनी हे जरी तुम्हाला धर्माचं पालन करताना दिसत असले तर धर्माचं कवच पांघरून हे अधर्माचं रक्षण करताय. आणि यांना मारल्याशिवाय कौरवांचा निपात करणं जर शक्य नसेल तर अधर्माचा नाश करण्याकरता या धर्माच्या कवचाचं भेदन केलं पाहिजे. हे आजही आम्हाला मान्य करावं लागतं. हे कृष्ण अवताराचं वैशिष्ट्य आहे. तेव्हापासून आपल्याकडे एक म्हण प्रचलित झाली, साम दाम दंड भेद. धर्मरक्षणाकरता जे जे करावं लागेल त्या सगळ्या गोष्टी नियमबाह्य वर्तन करून श्रीकृष्ण अवतारात भगवान परमात्म्याने केल्या. आणि म्हणून नंतर तुकोबांनी कदाचित प्रमाण लिहिलं, देव जोडे तरी करावा अधर्म, असं वर्णन केलं गेलं. का? कृष्ण अवताराचं हे तर वैशिष्ट्य आहे की कुठल्याही त्याच्या आचरणाला आम्ही धर्मबाह्य वर्तन मानू शकत नाही. म्हणून तो युगधर्म आहे, परिपूर्णतम अवतार आहे. आणि म्हणून काल्याच्या कीर्तनामध्ये श्रीकृष्ण चरित्राचा उच्चार परिपूर्णताचं देतो म्हणून, पूर्णतेचं प्रतीक म्हणून. पण कृष्ण अवतारात भगवान परमात्म्याने खूप काही चरित्र केलं. मग काल्याच्या कीर्तनामध्ये सगळ्या चरित्राचं वर्णन आहे का? सगळ्या चरित्राचा उच्चार आहे का? नाही. देवानं कुरुक्षेत्रावर चरित्र केलं, देवानं मथुरेमध्ये चरित्र केलं, देवानं मधुबनात चरित्र केलं, वृंदावनात केलं, गोकुळामध्ये केलं, नंदगावमध्ये केलं. सगळ्या चरित्राचा उच्चार करायचा नाही. बरं, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, पण गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने जे चरित्र केलं ते सुद्धा अफाट आहे. मग सगळ्या चरित्राचा उच्चार काल्याच्या कीर्तनात करायचा का गोकुळातल्या तरी? मला चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, पण गोकुळामध्ये सुद्धा भगवान परमात्म्यानं गायी चालत असताना आणि रांगत असताना जेवढं चरित्र केलं तेवढ्या चरित्राचा उच्चार काल्याच्या कीर्तनात करायचा आहे. अभंगाचं पहिलं चरण.
माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, पण कुठलं गुणनाम हे दशे चरित्र केले नारायणे. रांगटा गोधने राखीत आहे. रांगत असताना गायी चालत असताना जे चरित्र भगवान परमात्म्यानं केलं तेवढ्या चरित्राचा उच्चार फक्त काल्याच्या कीर्तनामध्ये करायचा आहे. हा वारकरी संप्रदायानं काल्याच्या कीर्तनासाठी कीर्तनकारांना घालून दिलेला दंड आहे. म्हणून काल्याच्या कीर्तनात पिंगळा आणायचा आहेत ना महाराज. मी त्या दिवशीच म्हणतो आपल्या गावात एवढे पिंगळे तू नवीन पिंगळा आणायची गरज आहे का? मला बरेच जण गेल्या वर्षी फोन आले, त्यातले निम्मे फोन रंगनाथ महाराज तुम्ही युट्यूबला आहात का? मी सांगितलं युट्यूबचं कीर्तन ऐकून तुम्हाला तारखा द्यायच्या असतील तर कृपया इथून पुढच्या काळात सुद्धा आपल्याला फोन करायचा नाही. नारायण सगळ्याचे रासकरचा नातू आहे, 7-8 एकर वाट्याला येते, चिंता करायचं कारण नाही. गेल्या वर्षी 2-3 फोन आले, महाराज पैशाचं बोला किती, 15, 20, 21, 25 आकडा फक्त सांगा, पण कार्याच्या कीर्तनात पिंगळा झाला पाहिजे. म्हणून कोणालाही द्या, नाही तर पिंगळा म्हणणारा रोजाने लावा, पण मला जमत नाही. कारण काय, तुम्ही पिंगळा म्हणा तेवढ्या करता तुम्ही 21,000 मला देता तर मला जमत नाही. आलं चिंतनात ओघाओघाने जरूर म्हणता येणार नाही अशात नाही काय बाहेर, पण तुम्ही म्हणता म्हणून. म्हणजे जुन्या काळात तमाशे यात्रेला बोलवायची वगनाट्यावर, बरोबर ना? वगनाट्य कोणतं लावणार सांगा, त्यानुसार बिदागी ठरलेली असायची. तसं झालं हे पिंगळा म्हणा, मग पिळण्यासाठी 21 म्हणलं तुमचा आंधळा नको, पांगळा नको, पिंगळा नको, तुम्ही कोणताही बोल सांगा, आम्हाला त्याची गरज नाही. हे सगळं असं होत चाललं. सगळं कीर्तनकार नियमात बांधलेला असावा, चिंतनात बांधलेला असावा. आवडतात तर काय कोण नाही बोलतात, त्यासाठी काय अभ्यास करावा लागत नाही. गाणी म्हणायला अभ्यास लागतो का? किती उन्हाळ्याच्या दिवसात मी तर म्हटलो मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, तरी काही उष्णता कमी थोडीच होणार आहे. असं काही नाही. का म्हणतात मला काय मिळेल ते कळत नाही. अजून एक मधल्या काळात आलतं बघा, घायाळ पक्षीनी जाई पिला ना भेटाया. नक्की ते घायाळ पक्षीने पिलं आणि आईबाप याचा काय संबंध तुम्हाला अजून कळाला नाही. कृष्ण महाराज प्रसंग तरी तसा असावा. काही गोष्टी आम्ही मान्य करू, फक्त लोकांना भावतं आणि आकलीचा भाग आपल्याला पण नाही. नुसतं घायाळ पक्षीने म्हणलं का बाया लागलीच पदरा डोळा बसा, अरे तो काय म्हणतोय, कशासाठी म्हणतोय, काय आहे का नाही पद्धत त्याची. आईबाप का सांगायचे होईना, पण ते घायाळ पक्षीने पिलाला भेटायला चालली आणि आईचं प्रेम तुम्ही जे सांगताय सध्या ती गेली ना, ती गेली. मग आता ती घायाळ पक्षीने कुठून आली खाली पुन्हा, हाही प्रश्न आहे. चिंतन तरी त्याला अनुरूप असावं गाण्याला, आम्ही तेही मान्य करू. विठाला
त्यावेळेला तो नमन करत असताना टाळकऱ्याने स्वतःचं डोकं चालवायचं. त्याचं नमन ठरलेलं आहे. त्याने ते बसवलेलं म्हणता येत नाही, पण त्याला काय म्हणायचंय हे त्याच्या मेमरीमध्ये फिट असतं. आता मी मंगल भवन अमंगल हरी म्हटलं का अलीकडच्या काळात एक सुरू झाले बिहार. हो असंच होतं. आपलं ते आठवतच नाही. विठाला तुम्हाला नाही आठवत? त्यांना विचारलं पाहिजे हे नमन तुम्ही आणलं कुठून? ते बजरंग बलीचं काहीतरी म्हणतात ना. जाऊ द्या, आपण नाही आठवत. नियम पाहिजे. तुमच्यासाठी सुद्धा नियम आहे. तुम्ही नुसतीच कंबर बांधली पण पायजमाच बांधली. तुमच्यासारख्यांच्या गावात तरी किमान विनेकरी धोतर नेसून हवा आहे. मला अपेक्षित आहे ते. तुम्ही शिका वाटल्यास. विठाला अरुण महाराज मला कोणीतरी बोललं पाठीमागे. माझं तर म्हणणं आहे बघा, तुम्हाला पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. जर तुम्हाला हे नियम पाळायचे नसते तर आम्ही तरी का पाळायचे? मी पुढच्या वेळेला बरमुडाच घालून येणार आहे. काही नाही तरी ते शीख लोक पॅन्ट शर्टावर पगडी बांधतातच ना. मी बरमुड्यावर फेटा बांधला तर फरक काय पडतो? अहो नियम कशासाठी आहे? नियम आहे. आणि ज्या कीर्तनकाराला गावात कीर्तनाला जायचं त्याने घरूनच निघायचं धोतर नेसून. तिथं जाऊन कपडे तू काय तमासगीर आहे का? गणमानताने वेगळे, वागायला वेगळे. हे नको आहे. हे मुद्दाम बोलतोय मी. मला चिंतन आठवत नाही म्हणून बोलत नाही. मी तुम्हाला 4 वाजेपर्यंत बसून ठेवील फक्त काल्याच्या प्रसंगात. नियम सांगितला. कृष्णचरित्र खूप आहे की पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली, कल्पतरूची लेखणी केली, सरस्वती लिहायला बसली तरी लिहिलं जाणार नाही एवढं. पण काल्याच्या कीर्तनात कीर्तनकार किती जरी विद्वान असला त्याच्यासाठी नियम आहे. गाय चालत असताना आणि रांगत असताना केलेल्या चरित्राचा उच्चार फक्त काल्याच्या कीर्तनात. आम्ही ऐकतो बरं, आम्ही मोठ्या लोकांचं ऐकतो, अधिकारी लोकांचं ऐकतो, परंपरेतल्या लोकांचं ऐकतो, खूप विद्वान मंडळी. पण रंगनाथ बुवा ते चिंतन मांडत असताना गोपाळच मांडतील, ते यशोदा मांडतील, ते नंद मांडतील, ते वृंदावनातले प्रसंग मांडतील. आध्यात्मिक दृष्टीने ते आम्हाला पटवून देतील, पण त्याच्या बाह्य वर्तन किंवा बोलणं या मंडळीच्या मुखातून तुम्हाला ऐकायला भेटायचं. आणि आम्ही मात्र काय म्हणतो, शेपक गवळण येतो म्हणून एक प्रमाण म्हणून सुद्धा, पण आज तेही बंधन आमच्याकडे राहिलं नाही. चला मुद्दाम बोललो कारण तुम्ही ऐकणारी मंडळी आहात. मी मगाशी महाराजांना येताना सांगितलं इथली मंडळी ऐकणारी आहे, दर्दी मंडळी आहे, म्हणून काही गोष्टी बोलाव्याशा वाटतात मुद्दाम म्हणून. त्या दिवशी एक वाक्य मी बोललो, आपण भाग्यवान आहोत, आपण ज्ञानोबा तुकोबारांच्या जवळ आहे. आपल्या तालुक्यात 4 संत जन्माला येऊन गेले. आपण परमार्थाशी किती जवळ बांधलेलो असलो पाहिजे, नियमात किती जवळकीनं बांधलेलो असलो पाहिजे, पण ती बांधली की आजही आपल्या तालुक्यात दिसत नाही. हे दुर्दैव आहे. त्याची पुनरावृत्ती करणार नाही. वेदशे चरित्र केले नारायणे, रांगता मोठाने राखीत आहे. गायी चालत असताना रांगत असताना जेवढे चरित्र त्या चरित्राचा फक्त उच्चार करायचा. चला वेगानं जायचं, घड्याळ पुढे पुढे पळत आहे. तुम्हाला सोडत नाही मी 1 वाजेपर्यंत. रात्री 8 केलं भगवान परमात्मा गायनं ते लीला चरित्र पवारी राखिले समोर सहित गाय आम्हा भगवान परमात्म्याचे चरित्र आहे. पण एक वैशिष्ट्य भगवान परमात्म्याच्या चरित्र, आम्ही फक्त म्हणतो गोपिकांनी गाहाणी केली, पण गोपिकांनी खरंच मनापासून गाहाणी केली का? नाही. हेतू हा आहे, देव आमच्या घरी येतो चोरी करायला, पण थोडाच वेळ. चोर आपल्या घरात रात्री मुक्कामाला थांबतो का? नाही ना. देव चोरी करायला येतो म्हणजे त्याचं काम झालं, तो निघून जातो. जास्त वेळ भगवान परमात्म्याचं रूप निहाळता येत नाही, त्याचं नयन मनोहर रूप सतत दृष्टीला पडत नाही. म्हणून गारण्याच्या निमित्तानं भगवान परमात्म्याच्या त्या नयन मनोहर रूपाचं पान करण्याकरता ह्या गवळणी मुद्दा म्हणून गारणं करण्याकरता, नाही तर गवळणींनी म्हणावं कृष्णा चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे गरुड ध्वजे सावळे
घ्यायचे माहिती आहे? एका गोपीने म्हणावं, ए कृष्णा, काय येतो आम्ही इथं? काय कारणे करण्यासाठी येतो? त्याचं एकच कारण आहे, कसे वेड लाविले कान्हो गोवळिया, कसे वेड लाविले. तुझ्यात तसं काय आहे रे? तुझ्या अंगीची घुरट घाणे तनु काय दिसते ओंगळवाणे, मुरली वातविषयी मंजुळवाणे मनमोहन का नाही. पण तरीही हे भगवंता, हे कृष्णा, तू वेड लावलंस रे, कसे वेड लाविले कान्हो. केवढ्या करता या गोपिकांना वेड लावलं, गोपांना वेड लावलं, गाई वासरांना वेड लावलं, नंद यशोदेला वेड लावलं. आपल्या रूपानं, आपल्या गुणानं सगळं गोकुळ भगवंता करता वेड किस्से झाले. असं गोकुळवासियांना वाटतंय, अरे देवानं एक क्षणभर सुद्धा आता आम्हाला सोडून कुठं कुठं जाऊ नये. आणि संसाराचा एक नियम सांगू, संसाराचा एक नियम आहे, ज्या वेळेला वाटतं ना आम्ही खूप समाधानी आहोत, आम्ही खूप सुखी आहोत, त्या सुखामध्ये कुठंतरी दुःखाची बीज रोवली गेलेली असतात. आम्ही आनंदी आहोत, आम्ही सुखी आहोत, अशाच वेळेला एक दुधामध्ये मिठाचा खडा लागला. अनेक असुर पाठवले, माघारी आलेच नाहीत. आणि त्याला कंसाने मीटिंग बोलावली. महाराज, कुणीतरी मंत्र्यांना सल्ला दिला, शत्रू आपल्या स्वस्थानी आहे ना, त्याचं बळ तिथं जास्त आहे. तुम्हाला कळलंय ना, देवकी आणि वसुदेवाचा असणारा पुत्र कोण आहे, कुठं आहे? एक काम करा, त्याला आपल्याकडे आणा, काहीतरी निमित्तानं आपल्याकडे बोलून त्याचा काटा काढून. मान्य झालं. आणि मग एक पात्र निवडलं की ज्याच्यावर कंसाचाही विश्वास आहे आणि ते विश्वास ठेवतील असं एक पात्र, भगवान परमात्म्याचे अंतरंग भक्त, त्यांचे भगवान परमात्मा निश्चिम प्रेम आहे. त्या पात्राचं नाव आहे अक्रूर. कळलंय मला? कृष्ण माझा भाचा आहे, वसुदेव देवकीचा 8वा पुत्र आहे. मी धनुर्यज्ञ करतोय आणि माझी अशी इच्छा आहे, माझ्या कृष्णानं बलरामासहित या धनुर्यज्ञा करता सम्मिलित व्हावं, सहभागी व्हावं. जा घेऊन ये. अंतर फार नाही, अंतर फार नाही. आता मथुरा उत गोकुल नगरी, बीच बहे यमुना गहरी, बडी दूर नगरी. याला हिंदी कवीने घेतात, त्याचं वर्णन केलं. सायंकाळच्या वेळेला, तिसऱ्या प्रहराच्या वेळेला आपला रथ घेऊन अक्रूरजी निघाले. येता येता दिवस मावळतीकडे झुकलेला आणि दिवसभर गोचारण करून भगवान परमात्मा आपल्या गायी घराकडे घेऊन गेले. यमुनेच्या अलीकडच्या काठावर अक्रूरजीने पायातले जोडे काढून रथात ठेवले, खाली उतरले, समोर लक्ष गेलं तर यमुनेच्या त्या वाळवंटामध्ये त्या रेतीत भगवान परमात्म्याची कोमल चिन्ह उमटली, पदचिन्ह उमटलेली आहे. देवानं ओळखली का? त्याच्यावर भगवंताच्या पायावर असणाऱ्या शंखचक्राच्या चिन्हाची प्रतिचिन्ह तिथे उमटलेली आहे. देवा ओळखला अक्रूरजीने, ही तर माझ्या कृष्णाची पाऊल आहे. आता सातवी भाग जागृत झाले, गडगड डोळ्यातून पाणी आणि त्या पदचिन्हांना अक्रूरजीनं साष्टांग दंडवत घातला. अक्रूर घातिले लोटांगण, निश्चिंत झाला. वाटत होतं तोच असेल का, 8वा अवतार असेल का, भगवान परमात्म्याचा अवतार असेल का. आता निश्चिंत झाला. आता तो भगवंताचा 8वा अवतार आहे, वसुदेव देवकीचा पुत्र आहे. नात्याने काका लागतो मी त्याचा, वसुदेवाचा मंत्री आहे अक्रूर.
नात्यानं भाऊ आहे, मी काका लागतो, पण काका पटण्याचं प्रकरण जरा जडच आहे. आकृती विचार करतो, कारण तेव्हापासून जमतच नाही आतापर्यंत, ते ढवळतच आलंय. पण माझं त्याचं नातं त्याच्या पलीकडचं आहे. काय म्हणेल मला, काय संबोधन देईल मला, मनात विचार आहे. अगदी रथ सोडला, घोडे सोडले, नंदबाबाच्या वाड्यात प्रवेश केला. आता मथुरेला जाणारे जे गोप आहेत ते आकृतीला ओळखत होते, पण घरातल्या महिलांनी फक्त नाव ऐकलेलं, कधी पाहण्याचा योगच नाही. आले, भगवान परमात्मा गोदोहन करण्याकरता गेलेले, दूध पात्र हातामध्ये घेऊन आले आणि आकृतींना बघितलं. नंदबाबाने आकृती लोक बरोबर आहे, दूध पात्र बाजूला ठेवलं आणि येऊन प्रणाम केला. आणि भगवंत म्हणतात, काकाश्री वा, पहिल्यांदा आलात, कसे आहात? अरे मी याचा काका, याला कोणी सांगितलं? हा काकाश्री म्हणतो, अंतरीची घेतो गोडी, न सांगता तुम्हाला येते अंतर. त्याला सगळं काही कळतं. निश्चिंत झाले, रात्रीची जेवण झाली. जेवण झाल्यानंतर एका बाजूला एकांतामध्ये नंदराजाने आकृती उभे आहेत. नंदराजाला सगळं ठाऊक आहे, सगळं माहित आहे, पण यशोदेला यातली कशाचीच माहिती नाही. नेमका प्रकार काय आणि काय बोलतात नक्की, कधी नाही येणार आकृती, आला कशा करता. पण दरवाज्यात उभं राहून यशोदा दोघांचं संभाषण ऐकते आणि आकृती म्हणाले, नंदराज, तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे, कृष्ण कोणाचा मुलगा आहे? कोणाचा मुलगा आहे? कान टव करून यशोदा ऐकू लागला. नंदराज, कृष्ण वसुदेव देवकीचा 8वा पुत्र आहे, भगवंताचा अवतार आहे. तुम्ही त्याचे पालित माता पिता आहात. आणि महाराज कंसाला कळाले आणि म्हणून धनुर्यज्ञाचं निमित्त करून कृष्ण बलरामांना घेऊन येण्याकरता त्यानं मला पाठवलंय. आणि कुठल्याही परिस्थितीत उद्या या दोघांना घेऊन जाणं मला क्रमप्राप्त आहे. 11 वर्ष 3 महिने पोटचं लेकरू म्हणून त्याच्यावर प्रेम केलं, कागदाच्या तुकड्यासारखं प्रेम केलं, तर हाताच्या घोडासारखं ज्याला जपलं, मातृत्वाचा अधिकार याच्यावर गाजवला तो कृष्ण. मी त्याची जन्मदाती नाही, पालित माता आहे. आणि देवकी त्याची जन्मदाती आहे. 11 वर्ष 3 महिन्यानंतर तिला कळालं, यशोदा काय वाटलं असेल? शरीरातले प्राण गेले तिच्या, मटकन खाली बसली, घडघड घडघड डोळ्यातून पाहिली. कृष्ण राम, नंदराजाने हाक मारली, जी बाबा, महाराजांचं निमंत्रण आहे धनुर्यज्ञाचं, उद्या सकाळी आकृती बरोबर तुम्हाला मथुरेला जायचं आहे. विठाला जी बाबा. दोघांच्या शेण कशात सर्वजण आराम करण्याकरता निघून गेले. भगवान परमात्मा पलंगावर पडले, पण अंतःकरणाची कालव चालू आहे. झोप येत नाही, मनात विचार आहे. त्या गोपिकांनी जीवापाड प्रेम केलं, संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराचं वाटोळा केलं माझ्या करता. जाळून संसार बैसलो अंगणी, माझ्यासाठी वेड्या पिशा झाल्या. सर्व नातेसंबंध कुळगोत्राचा त्याग यांनी केला. उद्या जाऊ नका म्हटलं तर मी जाऊ शकेल का? जे गोप माझ्या बरोबरीने चालले, माझ्या बरोबरीने राहिले, माझ्या सुखदुःखात माझ्या बरोबर होते, त्या गोपाळांना मी सोडून जाऊ शकेल का? 11 वर्ष 3 महिने या नंद बाबाने यशोदा मैयानं माझा सांभाळ केला, मी त्यांना सोडून जाऊ शकेल का? अंतःकरणाची खालवा चालली, डोळे मिटून फक्त पडले. दुःखाचा आवेग थोडा कमी झाला. बस जे सत्य आहे ते नाकारू नाही शकत मी. त्याला आतापर्यंत माझ्या पुढचं लेकरं म्हणून माया प्रेम केले, तो तर देवकीचा पुत्र आहे. पण उद्यापासून तो इथून गेल्यानंतर तो परत माघारी येत नसतो. आता एकदा त्याला डोळे भरून बघावं, त्याचं नयन मनोहर रूप डोळ्यातून अंतःकरणामध्ये साठवावं, या हेतून आपल्या डोळ्यातले अश्रू कोरडे पुसले आणि यशोदा भगवान परमात्म्याच्या महालात आली. एकटक भगवान परमात्म्याकडे बघते. मध्यरात्र झालेली आणि हळूच हात केसाकडे भगवान परमात्म्याच्या डोक्यावर हात फिरवता भविष्याचं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं. उद्यापासून कधीच परत हे नयन मनोहर रूप माझ्या दृष्टीला पडणार नाही. डोळे अश्रूने डगडगले आणि डोळ्यातले काही थेंब भगवान परमात्म्याच्या कपाळावरती पडले. देवाने डोळे उघडले, घळघळ घालून अश्रू माझ्या यशोदेच्या उघडला. मैया, एवढ्या मध्यरात्री माझ्या महालात आपल्या नाजूक हातून डोळ्यातले अश्रू पुसले. मैया,
ग रडतेस? कृष्णा, ऐकलं नाही मी, उद्या जाणार आहेस. अक्रूरजी तेवढ्या करतातच आहे ज्याला सगळं करतात. भूमीत भविष्य वर्तमान ज्याच्यापासून लपून नाही, उद्या गेल्यानंतर मी परत कधीच माघारी येणार नाही, हे भविष्य ज्याला माहित आहे तो आईची समजूत करून म्हणतो, मैया एवढी नाराज का होतेस? दिवसभर गाई चारायला जातोच ना, गाई चालू संध्याकाळी माघारी येतोच ना, तसा उद्याही जाईल. यज्ञ पाहिल, सायंकाळी दिवस मावळत्या घरी परत येईल. मिठी मारली भगवान परमात्म्याला आणि आंबाला फोडला कृष्ण. हे माझा राजा, एक कान्हा, माझा अंत कर सांगते रे, उद्या ते जाशील ते परत कधीच न माघारी येण्याकरता. विठाला विठाला निघून गेले. रात्रभर झोप नाही, रडून रडून डोळे सुजलेले. ब्रह्ममुहूर्ताला स्नान केलं, देवाला आवडणारे सगळे पदार्थ तिने आज तयार केले. कृष्ण बलरामांचे स्नान उरकली, वस्त्र परिधान केली, पात्र टाकली, जेवायला बसले. आज यशोदा भगवान परमात्म्याच्या पात्राजवळ बसलेली आहे. 11 वर्ष उलटून 12वं वय लागलेला भगवान परमात्मा दहीभाताचा काला ताटामध्ये घेऊन त्याला भरवण्याकरता हळूहळू त्याच्या पाठीमागे धावायची गरजच नव्हती पडत. स्वतःच्या हाताने आता तो व्यवस्थित जेवू लागलेला आहे, तर या पात्राजवळ बसले, पाणी फिरवलं पात्राला, हातामध्ये घास घेतला उजव्या आणि हात पकडला. हे कृष्णा, कृष्णा, मला माहित आहे रे, आजकाल मी तुला भरवायची गरजच नाही पडलं बघ, ती उरलीच नाही, पण काय सांगावं, असं भाग्य मला परत मिळेल का नाही? हे कृष्णा, तुला काही अडचण नसेल तर माझ्या हातानं भरू का रे माझ्या राजा? आई, असं का ग विचारतेस? माझ्यावर सर्वस्वी तुझा अधिकार आहे, पण तो अधिकार संपलाय आता, ही जाणीवलीच्या अंतःकरणाला झाली. ती उजव्या हाताने भगवान परमात्म्याच्या मुखात घास भरवते आणि डाव्या हाताने त्या डोळ्यातले अश्रू पुसते. जेवण उरकली, हातावर पाणी, पदराने हात पुसले. जेवण उरकल्यानंतर रथाला घोडे झोपलेत. निघण्याच्या प्रतीक्षेत आता अक्रूरजी म्हणतात, वर का आत्मा लवकर निघालं पाहिजे. सकाळी सकाळी दिवस उगवायच्या बरोबर रानात जाणारा भगवान परमात्मा दिसला नाही. यामुळे अक्रूरजी रात्री आलेत असं कळतंय आणि रात्रीपासून मन कशातच लागत नाही. नेमका काय प्रकार आहे हे विचारण्याकरता यमुनेवर पाण्याला जाणाऱ्या गवळणींनी आपल्या कमरेवरची मटके डेरे बाजूला ठेवले आणि सर्व गवळणी नंदाच्या वाड्यामध्ये यशोदेच्या समोर आणि प्रश्न विचारला. हे यशोदे, सकाळी सकाळी जाणारा कृष्ण गायींच्या मागे दिसला नाही ग? असं कळलं अक्रूरजी आलेत. रात्रीपासून एक उदासीनता जाणवते, मन कशात लागत नाही. हे यशोदे, नेमका काय प्रकार आहे? रथाला घोडे झोपलेत, बाजूला अक्रूरजी उभा आहे, कृष्ण पोशाख परिधान करून उभा आहे. नेमका काय प्रकार आहे? गवळण म्हणती यशोदेला, कोठे गे सबळ रथ शृंगारीला, सांगे मजला अक्रूर उपासे, बाई गे साजनी या नंदाचे अंगणी, मिळा या गवळणी या नंदाचे अंगणी, मिळा या गवळणी या नेमका काय प्रकार आहे? मन लागत नाही की रात्रीपासून एक स्मशानवर उदासीन अंतःकरणात प्राप्त झाले. गोपिकांना आलेलं बघितलं, भूतकाळाकडे नजर गेली. अशाच रोज यायच्या ना तुम्ही माझ्या कानाचं गाणं ऐकण्याकरता.
अगं बरं झालं ना, बरं झालं तो निघाला कायमचा आपल्याला सोडून मथुरेला. उद्यापासून माझ्या लेकराचं कारण करायला यायची आवश्यकता नाही म्हणली तुम्हाला. आता मथुरेशी चक्रपाणी जातो गे साधनी विवळा झाले मन वचन ऐकून. गारण करण्याच्या निमित्तानं दर्शन करण्याकरता नेल्या गवळणी कायमचा कृष्ण सोडून निघाला. ऐकलं आणि शोक करू लागला. आगोजी घाई करायला उरका आटपा लवकर निघालं पाहिजे. चला उशीर होतोय. बाजूला नंदराज उभे. भगवान परमात्म्यानं पोशाख केलेला गवळणी हळूहळू गर्दी होऊ लागली. एका बाजूला यशोदा उभी, एका बाजूला नंदराज उभे. निघाले, आले, नमस्कार केला. बाबा निघालो. निघालो शब्द कानावर पडले. वृद्ध नंदराज, पांढरे केश, पांढरी दाढी, हात जोडलेल्या जगाच्या मालकाला बघितलं. ज्ञानी आहेत, सुज्ञ आहेत. नंदराज हातात हात पकडले रंगात. कृष्णा तू जगतपती आहेस, जगत पिता आहेस, जगाचा बाप. पण माझ्या घरात, माझ्या अंगणात माझं लेकरू म्हणून आलास आणि जगाचा बाप माझ्यासारख्या शूद्राला तुझं बाप होण्याचं सद्भाग्य प्राप्त करून दिलंस. पुन्हा कधी भेट होईल कृष्णा नाही रे सांगता येईल. आणि एकच विनंती आहे, कधी न जाणं बापाचा अधिकार गाजवला असेल, रागवलं असेल, मारलं असेल, कृष्णा एकच विनंती आहे, जाता जाता सर्व अपराधाबद्दल या वृद्ध नंद्याला क्षमा करून जा. विठाल काय बोलावं कळत नाही. बाबा बाबा असं काय बोलता बाबा. सांत्वना दिली, निघाली. आता मात्र अंतःकरणाची बेचैनता वाढत चालली. बाबा सुज्ञ आहेत, पण आईला कसं समजून सांगू, मैया यशोदीला कसं समजून सांगू. आले, दगडाच्या पुतळ्यासारखे उभी आहे. सर्वस्व लुटलं गेले, विभनंग झाले, भिकारी झाले अशा अवस्थेत, अचेतन अवस्थेत जवळ आले. मैया पायाला हात लावला, हात जोडले. निघालो. भानावरच नाही, खांद्यावर हात ठेवला, गदगद हलवलं. मैया निघालो मी. शब्द कानावर पडले, डोळे उघडले, मिठी मारली. कृष्णा माझ्या राजा स्वप्नात नव्हती कल्पना केली की मला सोडून निघून जाशील. वाटत नव्हतं रे. आज समजलं मला. मी तर पाण्यात माता आहे तुझी. तुझी खरी आई तर देवकी आहे. कृष्णा कृष्णा 11 वर्ष 3 महिने इथं राहिलास. जन्मदात्या आईच्या हक्कानं आणि माझं लेकरू आई जन्माला घातलेलं ह्या भावनेनं तुझ्यावर मातृत्वाचा अधिकार गाजवला. हे कृष्णा एक विचारू का रे माझ्या राजा. आई विचार. तुझी जन्मदाती आई देवकी भेटेल तुला. तुझा जन्मदाता पिता वसुदेव भेटेल. तुझे बंधू बांधव सर्व भेटतील. तुझं राज ऐश्वर्य तुला भेटेल. मग आई हे कृष्णा सुखात लोळशील रे. रक्ताच्या नात्यातले आपटे तुला भेटतील. पण या सगळ्यांच्या गर्दीत कधीतरी तुला गोकुळाची आठवण येईल का कृष्णा. कधी या गरीब आईची यशोदेची आठवण येईल का रे माझ्या राजा. की गोकुळामध्ये आजही दैवाताचा काल हातामध्ये घेऊन माझ्या पाठीमागे धावून धावून माझ्या मुखात भरवणारी माझी पालित माता यशोदा आधी गोकुळामध्ये राहते. अशी कधी तुला आठवण होईल. मिठी मारली भगवान परमात्मा. मैया तुला विसरणं कसं शक्य आहे. पण माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास नाही ना बसत. तुला एक गोष्ट सांगू. भले मी यादव असेल, भले मी वसुदेव नंदन असेल,
भले मी देवकी नंदन असेल, पण मैया ज्या वेळेला मला माखनचूर लोक म्हणतील, ज्या वेळेला मला काना म्हणून माझा उल्लेख करतील ना, त्या वेळेला वसुदेव देवकीचा नाही, लोक नंद यशोदेचा काना म्हणतील. जाता जाता तुला वचन देतो. आजही आम्ही माखनचोर म्हटलं, आम्ही काना म्हटलं, आम्हाला वसुदेव देवकी नाही आठवतात ते भगवंताचे माता पिता नंद यशोदा. विठ्ठला गोकुळ गर्दी झाली नंद बाबाच्या वाड्यात. सूर्यवरती येऊ लागला. चला उशीर होते, गेलं पाहिजे. उरका लवकर. घाई देव रथामध्ये बसले. आता सगळ्यात विचित्र अवस्था कोणाची झाली माहितीये का? तुमची. धरलं देवाला. कुठं निघालास? गेलं पाहिजे मला. हे कृष्णा, तू देव आहेस ना रे, तू जगाचा मालक आहेस. भूत भविष्य वर्तमान ज्याला सर्व काही कळतं, न सांगितलं कळतं. चींटी के पैर में गुगुरु बजत है वो भी अल्लाह सुनता है. कळतं ना रे तुला? हात जोडले देवाने. हो, मी त्रिकालज्ञ म्हणून तर मला देव म्हणतात. मग तुला माहित होतं ना की आजच्या या क्षणाला, या वेळेला मी गोकुळवासियांना सगळ्यांना सोडून कायमचा मथुरेला निघून जाणार आहे. हो, हे तर माझ्या लीलेतली एक लीला आहे. या सर्व घटनातली अवतार कार्यातली एक घटना आहे. कृष्णा, गोपिका म्हणतात. मग सांगणार आहे, तुला जर माहित होत एक दिवस या सगळ्यांना सोडून मला मथुरेला निघून जायचंय कायमच, कृष्णा, मग सांगणार आहे का आमच्या प्रपंचाचं वाटोळं केलंस, का आमच्या संसाराचं वाटोळं केलंस? तुझ्यासाठी सगळ्यांना सोडलं. माता पिता, सासू सासरे, बंधू बांधव एवढंच नाही रे, आपल्या पतीचाही त्याग केला, कुळगोत्राचा त्याग केला आणि तुझ्याशी एकरूप झालो. सगळ्याचं वाटोळं केलंस, आपल्या नादी लावलंस आणि आज सोडून निघालास. हे काय म्हणणं आहे तुमचं? जाऊ देत नाही तुला. हात जोडले गेला. जाऊ द्या. अवताराचं मुख्य प्रयोजन अजून बाकी आहे. अवतार कार्यातला हा एक छोटासा भाग मला इथं संपवायचा नाही. जाऊ देणार तुला. तुम्ही आग्रह केला तर तुमचं मन मोडून तुमच्या अंत्यकडेला दुःख देऊन मला नाही जाता येणार, माझा पाय नाही निघणार. पण खरं सांगू का, अवतार कार्य अजून बाकी आहे, अवताराचं मुख्य प्रयोजन अजून बाकी आहे. आणि ते सगळं असं वाग्यावर सोडून आज जर तुमच्या करता, तुमच्या म्हणण्यानुसार तुमच्या जवळ राहिलो तर तुमच्या जवळ थांबून राहून सुद्धा माझ्या चित्ताला समाधान वाटायचं नाही. वाक्य पूर्ण झालं. एका क्षणात सगळ्या गोपिका रथापासून बाजूला झाल्या. प्रेम काय असतं माहित आहे? प्रेम कशाला म्हणतात माहित आहे? अलीकडे प्रेमाचा सुळसुळाट झाला. प्रेम शब्द बोथट केला लोकांनी. बोथट. प्रेम कशाला म्हणतात माहित आहे? अरे माझं ज्याच्यावर जीवापाड प्रेम आहे, मला किती जरी दुःख झाले तरी चालेल, पण माझं ज्याच्यावर प्रेम आहे, माझ्यामुळे त्याला इतकीची दुःख होऊ नये ही भावना ज्याच्या अंतःकरणात आहे, त्या भावनेला प्रेम म्हणतात. माझ्या चित्ताला समाधान नाही वाटणार कारण माझ्या अवताराचं मुख्य प्रयोजन अजून बाकी आहे, असं भगवान परमात्म्याने बोललो. वाक्य पूर्ण झालं. गोपिका बाजूला. कृष्णा, आमच्या सुखाकरता, आमच्या आनंदाकरता तुला दुःख व्हावं असं जर आम्ही वागलो तर त्याला प्रेम कसं म्हणता येईल? तो जिथं असा, जिथं राहा तिथं सुखी आणि आनंदी राहावं हीच भावना माझ्या आमच्या अंतःकरणात आहे. कृष्णा, तुला दुःखी करून आम्ही तुला नाही अडवत. तुझा रस्ता तुला प्रशस्त आहे, मोकळा आहे. पण हे कृष्णा, जाता जाता फक्त एवढंच वचन दे, हे लोक सोडून जाण्यापूर्वी, अवतार कार्य संपवण्यापूर्वी एक वेळेला आम्हा सर्व गोपिकांना दर्शन देण्याकरता येशील, आम्हा सर्व गोकुळवासियांना दर्शन देण्याकरता येशील, एवढं अभिवचन दे. जाण्याकरता तुझा रस्ता तुला मोकळा आहे. देवानं वचन दिलं. सगळ्या गोपिका बाजूला झाल्या आणि आता देव म्हणतात, आकरूजी आता नका थांबणार. या गोपीचा शोक पाहत नाही माझ्या चरण. चला अजून थोडा वेळ जरी थांबलो ना
तुमच्या बरोबर येऊ शकणार नाही. देव बोले आक्रोरासी वेगी हाकी रे रथासी, या गोपींच्या शोकासी न पहावे मदसी, एका जनार्दनी रथ गेला निगोनी, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. देव आकुराच्या रथात बसून यमुनेच्या अलीकडच्या काठावर आले आणि देवानं या करुण प्रसंगाला इथं पूर्ण विराम दिला. हे सोड हा प्रसंग देवानं इथं संपवला. म्हणजे का संपवला? म्हणजे देवाला पुढेही बरंच काही करायचंय, पण हा प्रसंग देवानं इथं संपवला. हे सोंग सारीले या रूपे पुढेही बहुता करणे आहे. काय करायचंय? कंसाला मारायचंय, मथुरा घोषणाला द्यायची, जरासंध आक्रमण करणार आहे. त्या आक्रमणापासून वाचवण्याकरता द्वारकेची स्थापना, मथुरा वासींना तिथं न्यायचंय, शिशुपाल वक्रदंताला मारायचंय, पांडवांच्या कर्मी कौरवांचा निपात करायचाय, भीमाकर्मी जरासंधाला मारायचंय. पण हे तरी भगवान परमात्म्याला कशासाठी करायचंय? तुकोबारे म्हणतात ज्याच्यासाठी भगवान परमात्म्याने अवतार घेतला त्याच्यासाठी आहे. तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार, माझी वाणी तुझे भरणे गुणनाम, ऐशे प्रेम काही कळा विठोबा तुम्ही फोटो ठेवला होता काल वैकुंठवासी हरिभक्ती परायण प्रातस्मरणे कोंडाजी बाबा डेरे. मी प्रत्यक्ष ऐकलं नाही त्यांना, लोकांना आता मला सांगायचे कोंडाजी बाबाचं कीर्तन म्हणजे 3 तासाच्या पुढं काल्याचं कीर्तन. 3 तासाच्या पुढंच 3, 3.5, 4 तास कीर्तन चालायचं कोंडाजी बाबा. आपण तेवढे विद्वान नाही, पण बोलता 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 बोलत गेलं का मग ते होते तसं. आणि काळजी करायचं काय कारण आहे तुम्हाला? मी कंपनी थोडंच कामाला आलोय आणि तुम्हाला माहित नाही कंपनीत ओव्हरटाईम केल्यानंतर पगाराचा जो रोज असतो त्याच्यापेक्षा डबल द्यावा लागतोय. मी तसं काहीच म्हणत नाही ना, मी फक्त माझी इच्छा आहे तुम्ही ऐका. विठाल जास्त वेळ आपलाही घेणार नाही, आपल्याकडे वेळ नाही, तुम्हालाही भूका लागल्या कारण रात्री सगळ्यांना एकादशी होत्या काल. मी सगळ्यांना म्हणले विठ्ठल महाराज
त्याच्यावर तुम्ही सगळे बुक केलेले आहात याची जाणीवही मला आहे. भगवान परमात्म्याच्या एक दोन लीला बघायच्या आणि शिवला विराम द्यायचा आहे. भगवान परमात्म्याचं प्रागट्य मोथरेमध्ये झालं सर्वांना ज्ञात आहे, कारागृहात झालं सर्वांना ज्ञात आहे. ते पण 8 वर्षाची मूर्ती ते सर्वांना ज्ञात आहे. 8 वर्षाचा म्हणून का जन्माला आलास रे तू? सांगितलं आई हे सांगण्याकरता. आता बाबा येतील बघितलं त्यांना सांग मला इथं ठेवू नको. मग कुठं? नंदाच्या घराला. हो 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 नंदाच्या घराला मज गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी माझा माया जन्माला आली तिला घेऊन या म्हणावं. मला तिथं ठेवा. योग्य वेळेला मी तिकडून इकडे येण्याचा प्रयत्न करतो म्हणजे येतोच, पण आता इथं ठेवू नका. बरं 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 बरं. एवढ्यात वसुदेवाला जाग आली. बघितलं मुलगा झालाय देवच तो साक्षात भगवान परमात्मा. छोटी मूर्ती अगदी प्रेम उत्पन्न झालं. आले उचलन मिठी मारली आणि यश देवकी म्हणते सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगदेठी. हे देवकी असं का म्हणतेस ग? त्याला पाहतच राहावं वाटतंय, सोडावंच वाटत नाही. देवकी म्हणजे कसं कळत नाही तुम्हाला? सान येऊन दिली ना. आता जर त्याला कळालं तर जिवंत ठेवील का? धने कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारील. मग काय करू काय करू काय? त्यानं सांगितलंय नंदाच्या घराला. म्हणजे हे तुम्हाला करायचंय काय? तुम्ही सुरुवात तर करा. तो म्हणाला मग उचलीला कमळापती पायीची बंधने गळती फरशी अशा रक्षपाळ केमा मोहिने सकळ पुरचरला आचाट त्याशी लाविले अंगोष्ट जाऊ द्या. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी कन्या आणि चक्रपाणी कन्या आणि चक्रपाणी इकडं देव हळूहळू मोठे होऊ लागले. बरेच जण पाठवले माघारी आलेच नाहीत. ते तिकडच राहिले हरिद्वारला. आणि मग माघारी आणि मग मीटिंग मध्ये मंत्र्यांनी सांगितलं महाराज शत्रूची ताकद मोठी दिसते. आपण काही वेळ दिवस आक्रमण करायचं थांबू आणि मग आपलं सैन्यबळ वाढवू आणि मग पुऱ्या ताकदीशी आक्रमण करू. आपल्याकडे क्षेपणास्त्र नसतील तर भारताकडून मागून घेऊ. त्याच्यावर लिहू आपण धन्यवाद भारतवासियांनो आणि नंतर फेकू. असं काहीतरी करू आपण. नाही कळलं उद्या समजून घ्या. ताकद वाढू. काही काळ आक्रमण करायचा कंस थांबला. देव हळूहळू मोठे वाढवले. ते म्हणले तू थांबला मला बऱ्याच काही लीला करायच्या. गोपी गोधनांना सुखी करायचे. नंद यशोदेना आनंद द्यायचा. हळूहळू देव मोठे होऊ लागले. पालथा पडू लागले. रांगू लागले. भिंतीच्या उभं राहू लागले. एक एक पाऊल टाकू लागले. चालता चालता चौघड्यात जाऊ लागले. चौघड्यात खेळू लागले. खेळता खेळता देवानं बघितलं 9 लक्ष गाई सर्वसामान्य गोपाळाकडे आहेत. 9 लक्ष गाई सर्वसामान्य गोपाळाकडे आहेत. एवढं दही तूप लोणी सगळं काही. आणि तुमच्या तब्येती बघितल्या तर सरमाड छाप सरमाडी छाप नाही सरमाड छाप उदबत्ती छाप. म्हणले देवा एवढं सगळं आहे रे पण सगळा माल डेअरीला जातो. खाली काहीच नाही. घरी ताकाचे सरोवर बस घडवून खंडाने वड्र बंड्यात त्याच्यावर जातो. म्हणजे बस देवाने एक नियम घालून दिला. शेतामध्ये काढलेलं उत्पन्न शेतामध्ये काढलेला माल धान्य भाज्या आज आपल्या घरातल्यांना चांगल्या पद्धतीनं खाऊ घातल्या पाहिजेत आणि उरल्या तर बाजारात नेल्या पाहिजेत. हा नियम देवानं घालून दिलाय आपल्याला 5000 वर्षापूर्वी. मला सांगा आम्ही कांदे लावले मोठाले 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 कांदे बाजारात आणि ढेंगळ्याचे कांदे घरी. चांगले कांदे बाजारात आणि चिंगळ्या घरी. देवानं सांगा हा चांगला माल घरी खायचा आहे आणि उरला तर बाजारात न्यायचा आहे. विठाला आधी आपल्यासाठी उत्पन्न करायचंय आणि उरलं तर दुसऱ्यासाठी द्यायचंय. दया तुझा तर तसंच आधी आपल्या पोरांना पोटभर खाऊ घाला नंतर विकायला न्या. पण आपल्याला सवय लागली ते तेव्हापासूनची. लोक ऐकेणार म्हणजे मला सांगा असं नाही जमायचं. मग आता मी तुम्हाला खाऊ घालणार तसं नाही दिलं ना मग चोऱ्या करून. मग तेव्हा मंडळ स्थापन केलं. बाळ गोपाळ नवनीत चौर्य मित्र मंडळ. चोरांची टोळी ही टोळीचं प्रकरण तेव्हापासूनच आहे. हे लक्षात घ्या.
पण आयताच्या टोळ्या वेगळ्या, देवाची टोळी वेगळी. वगैरे पाहून एकांताचे नवनीताचे देवाला जावी, त्या घरी चोरी करावी, बापाला पोटभर खाऊ घालावं, बिरजणी फोडावी, दुधाने पालखी घालावी आणि निघून यावं. सकाळी सकाळी गवळणी उठायच्या, उठल्यानंतर बघायच्या पहाटे गवळणी, तेव्हा ती पालाची दुधानी चौकात गोळा झाल्या. माझ्या घरातही तसंच, हिच्या घरात तसंच, हिच्या घरातही तसंच. हे अगोदर नव्हतं होत असं. हे करतही कोण? एक म्हणजे मला माहित आहे, मनती नंदाची. तो जोपर्यंत इथं नव्हता ना तोपर्यंत सगळं व्यवस्थित होतं. ही नासारी सगळी तो आल्यानंतर झाली. तो कोण? मनती नंदाची आपोरे आधी चोरी केली खरी. म्हणजे असं जमायचं नाही. तो चोऱ्या करतोय तर गारानं केलं पाहिजे. मी त्या दिवशी बोललो, चोऱ्या करणारे नेहमी टोळीचे प्रमुख हे मोठ्याच घरातले असतात. यांच्या टोळीचा प्रमुख कोण? पाटलाचं पोरग, नंद पाटलाचं पोरग. मग आधी मुकदम पकडा म्हणले, त्याचं गारानं केलं तो थांबला का सगळं थांबणार आहे. म्हणून गाराने सांगण्याकरता गवळणी झुंडी झुंडीनं नंदाच्या वाड्यासमोर यशोदेच्या महालात गाराने सांगाया येथे गोकुळीच्या स्त्रिया. गाराने सांगाया झुंडी झुंडीनं सगळ्या गवळणी भली मोठी गर्दी नंदबाबाच्या वाड्यासमोर आणि हाक मारले, यशोदे. सगळा मोर्चा बघितला, घाबरली. ए कशाला आलात ग? कशाला आलात? आई आवरी आवरी आपुला गाना नासिएला मुका सुना, नासिएला मुका सुना. आवरी आवरी आपुला गाना, आवरी आवरी आपुला गाना, नासिएला मुका सुना, नासिएला मुका सुना. आजनी काला जन तुझी या मनात, तुझी तुलाची गोड वाटे का. आवर त्याला. तुझं पोरगे तुला गोड वाटतं, तुझ्या घरात ठेव, आम्हाला त्रास नको. अगं पण करतो का? करतो काय म्हणजे काय सांगू? याच्या खोड्या सांगू किती, महिपत्र सिंधू आटे. म्हणले एवढ्या नका सांगू, पण आजच्या कीर्तनापुरत्या 2-3 सांगू. असं म्हणजे काल माझ्या घरी आला, मोकळा नाही आला, हातामध्ये मशाल घेऊन आला, जळतं लाकूड घेऊन आला आणि मला म्हणतो कसा घेऊन आला अग्न, म्हणे तुझ्या घराशी लावीन, तुझं घरच पेटून घे. मग मी सांगितलंय माझं घर का पेटून देतो रे? मग तो म्हणतो वा वा वा, हे घर काय तुझं आहे का? तुझ्या बापाचं हे घर? तुझ्या बापाचं आहे का हे घर? मी तर तुला दिले, देवे दिला. विठाला दुसरी म्हणली माझ्या घरी येतो, माझ्या गळ्यात हात घालतो आणि काय करतो? दुसरी आली धावत, त्यानं ग बाई काय केली मात, मुखाशी मुख चुंबन येत, गळ्यामध्ये हात घालीत. अगे बाई कोणाची आवर ना, यशोदे बाळा तुझा काना कोठवरी सुचू धिंगाणा. असं करतो हा. यशोदेने गळ्याकडे बघितलं, 5 मिनिटं शिल्लक आहे, उरक 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 लवकर चल पुढं. पुढची आली, माझ्या घरी आला, माझ्या घरी येऊन यानं कहरच केला. काय केलं तुझ्या घरी? तिसरी आली धावणी, त्यानं ग बाई काय केली करणी, दाढी माझी नेली टोळीची गाठ ठेवणी, गाठबाई कोणाशी सुटे ना, यशोदे बाळा तुझा काना कोठवरी सुचू धिंगाणा. असं करतो हा. केलं तसं त्यानं सगळ्यांची गाणी ऐकली. यशोदेनं डोक्यावरचा पदर खांद्यावर घेतला आणि कमरेला खवला. म्हणजे काग ऐ माझ्या लेकराच्या 5 वर्षाच्या गाराने घेऊन माझ्या दारात आला, तुम्हाला थोडीफार सुद्धा वाटत नाही? 11:30 कीर्तन 12 वाजले तरी चालले, थोडीफार सुद्धा वाटत नाही? विठाला तशी यशोदेला लोक ते म्हणू लागल्या, गोळी थोडीफार सुद्धा वाटत नाही? यशोदे ग तुला येईल राग. अगदी यशोदा त्यांना म्हणते, विठाला विठाला अजूनही काय लाज नाही तुझी या म्हणा, तुला लाज नाही वाटत का? आणि आता यशोदा यांना म्हणते एवढं कारण न करता या विठाला तुम्हाला लाज नाही वाटत का? बाळ
जिल्ह्याच्या, तुम्ही 12 वाडीवरच्या, तुम्ही 12 गावच्या, तुम्ही 12 तालुक्याच्या. आता चलून देऊ का 5 वाजेपर्यंत असं केंद्र बाबा म्हणायचे. गवळ्यांना आश्चर्य वाटलं. 12 वाजायला वेळ आली, माथ्यावर सूर्य आला, म्हणून तापलंय वर, एवढी कारणे करतो तरी ना खरं वाटत नाही. मी एकने विचारलं, यशोदे तुझ्या पोरावर तुझा विश्वासच अगदी एवढा की आमचं म्हणणं तुला खरं वाटत नाही, तू कधी खरं मानशील? यशोदा म्हटली, अशी पोकळ कारणी करायची नाही. साक्षी पुराव्यासहित असेल तर मुद्देमालासहित हजर करा, मी विश्वास ठेवील. एक गवळण होती, तिने समोर बघितलं कृष्णाकडे, म्हणले असं आहे का? कृष्णा म्हणली, ए बाकीच्या घरी काय जातो, माझ्या घरी ये, तुझ्या मुद्देमाला सहित तुझ्या आई समोर हजर करते. लई टमाटमा बोलते, लईच नाकानं वांगी सोलते. आता नाकानं वांगी कशी सोलतात मला माहित नाही, मी काही बघितली नाही सोलताना. ती दम दिला, आईच्या आवडून भगवंताने बघितलं आणि पेंद्याला म्हणतात, पेंद्या कुठं राहते रे गावात ही? नक्की महिला मंडळाचे अध्यक्ष दिसते. त्यांची जिरली म्हणा आता, ते कुठाना झालात मधल्या काळात अवघडच. लई टेरिंग बाजा हिच्या घरी जाणार झालं. ही घरी आली, आपल्या नवऱ्याला सांगितले, दम देऊन आले आणि नक्की तो आपल्या घरी आल्याशिवाय राहणार. नवरा म्हणला, गेली का खोडी, असं का देवा कोणी आळ घेतात? म्हणजे तुम्ही तशीच अगदी. पण रात्रभर म्हणले झोपायचं नाही. सगळे दरवाजे लावून घेतले, कड्या लावून घेतल्या, कुलप लावून घेतल्या, रात्रभर जागेच. पण किती वेळ जागे राहणार? दोघांनाही झोप लागली. देव आले, एकटेच आले, कोणालाही बरोबर घेऊन नाही आले. आज दही तुपलोणी खाल्लं, विरजणी फोडली, दुधाची पालखी घातली, शिवसाला राडा केला आणि निघाले. गळून झोपलेली. देवाने विचार केला, मीच आलो होतो, हिला कसं कळायचं? दुसरे कोणी येऊ शकतं ना आपल्या आडून, याला सांगून गेलं पाहिजे मीच आलो होतो. गवळ्याला उठवलं, तुम्ही कोण रे तू? ज्याला मुद्देमाला सहित पकडून आई समोर हजर करणार होते तो मी, यशोदानंदन काना. कधी आला? 9 वाजता आला. पण दरवाजे बंद आहे, खिडक्या बंद आहे, तू बाहेरून आत आला कसा? ते म्हणाले, मी फक्त बाहेर असतो, आत नसतो. तो बाहेरून आत कसा आला हे तुझं म्हणणं योग्य होतं, पण आता हरी बाहेर हरी, हरीने घरी कोण गेले, असं असताना मी बाहेरून आत कसं आलो हे म्हणणं चुकीचं आहे. पण म्हणले, तुला अजून बरंच काही करायचंय. अरे पण मी तुला पकडणार होते, बाकीचं जाऊ दे. म्हणले, पकड, मी तुझ्या पुढे. देव पुढं ती मागे, देव पुढं ती मागे, देव पुढं ती मागे. पळून पळून घामाघूम झाली. सकाळ व्हायची वेळ आली. शेवटी देवाला तिची दय आली. देव थांबले, तिनं पकडलं, धरलं हाताला आणि घेऊन निघाले. आता एवढंच आहे असं पकडलं, तुझ्या आईला घेऊन निघाले. देव म्हणले, जाऊ दे ना, नको नेऊ, परत नाही यायचं. चाल. नवरा सांगतोय, जाऊ दे ना, देवावर कुठं असा आळ घ्यायचा असतो. म्हणजे तुम्ही तसेच. लोक गोळा झाले, ए देवावर कुठं असा आळ घ्यायचा असतो का? दे सोडून, तुम्ही तसेच. पण जुन्या काळातली गोळण होती, साडी नेसत होती, डोक्यावर पदर घेत होती, तसा सगळ्या जण तुम्ही आता घेतलाय. आता नका घेऊ, एसटी निघून गेली गाडी. आता तुम्हाला तरी काय म्हणू, आमचंच अवघड आहे. विठाला चाल चाल, नको ना, नको ना, सोड ना, चाल. आईने बोलत होती काल तुझी, मला सोडून गुणाचे ताणे, तर मुद्दे मला असेल हजर करते. आता जुन्या काळात ती गवळण इथपर्यंत पदर घेतलेला असा होती ती पद्धत. मला आठवते, रामलिंग मंदिराच्या समोर मारुतीच्या ओट्यावर जुनी जाणती मंडळी बसलेली असली आणि एखादी माता मौली जर रोडवरून निघाली देवच्या घरात, पायातल्या चपला काढायची, पदरामध्ये गुंडाळायची, पदर इथपर्यंत ओढायची, लांब जायची आणि लांब गेल्यानंतर पुन्हा पदर मागे घ्यायचा आणि त्या चपला पायात, एवढी मर्यादा पळत होती. आता फक्त चपलसीत लात घालीत नाही तेवढंच राहिले. नाही तर तेवढी घालून पुन्हा म्हणते, मामा स्वारी बरं का, बघितलंच नाही. प्रकार वेगळा आला, मर्यादा होती. साडी आपल्या शीतोष्ण कटिबंधामध्ये कम्फर्टेबल आहे स्त्रियांकरता, इतर पोशाख कम्फर्टेबल नाही. बरं जाऊ द्या, शाळा कॉलेजला काही अडचण नाही, त्यातला गणवेश असतो, त्या वयात ते घालणं शोभतंय. पण जिची लेकरं लग्नाला आले तिनं गोव्याला जाताना टी शर्ट आणि बरमुडा घालायचा का? नाही ना, शोभत नाही. आपल्या भाषेत ते उगपत नाही. झाल्यानंतर टी शर्ट जीन्सची पॅन्ट घालावी का? तर ते आपल्या
आपल्याला कम्फर्टेबल नाही आपल्या प्रदेशात. बरं तुम्ही म्हणाल महाराज तुला पाकिटातले पैसे ठेवून जायचे का कपड्या करता? मला नाही आवश्यकता काही त्याची ठेवायची नाही आणि जाऊ द्या. पण कधी कधी आमची अडचण होते ना कृष्ण. समजा एखादी माऊली आमच्या घरी चुकून माकून आलीच अशी कपडे घालून आणि तिच्या पायातली जोडवी आणि गळ्यातलं मंगळसूत्र बघितलं आणि टी शर्ट जीनच्या पॅन्टमधली त्या सुवासिनीला बघून अखंड सौभाग्यवतीला बघून माझ्या बायकोने ठरवलं तिची वटीच बनवू आणि माझ्या बायकोनं एक ब्लाऊज पीस, त्याच्यावर एक नारळ, त्याच्यात थोडे तांदूळ, त्याच्यात ₹1 ठोकळा, एक हळकून खोबऱ्याचा तुकडा, एक सुपारी, एक खारी, एक बदाम, सगळं तिला हळदी कुंकू लावलं आणि आता वटी भरायची. कुठं घालायची? पेंटीच्या खिशात. जर आमचा विचार करा ना तुम्ही थोडासा. चला जुना काळ अगदी योग्य आहे सगळ्या गोष्टी. आता पदर वगैरे वगैरे कशा करता निघाले. चाल कृष्ण चतुरच तो चतुरातू श्रवण. गवळणी म्हटले का माझ्यावर डाव्या हाताला खूप कळ लागली. डावा हात सोड आणि उजवा हात धर. तिला तसंच वाटलं. बराच वेळ पकडलाय कळ लागली असं. तिचं पोरग पुढून येत होतं. कृष्ण हाक मारली. गणप्या तिकडे आला जाऊ. मला तुझा हात तुझ्या आईच्या हातात. जा उद्या चोरी केली ना 2 लोण्याचे गोळे तुला एक्स्ट्रा. आता फुकट मिळायला माणसं सोडतात का? नाही ना. मग 500 का असा ना पण घेतातच. हेही नाही कळालं जेवून जा. बोलणं असं आता काय करावं त्याला समजलं त्याला समज. जाऊ दिला हातात हात. चाल तुझ्या आईकडं. हा गणप्या म्हणतो ही तर माझीच आई आहे आणि ही तुझ्या आईकडे कुठं म्हणते आई मी तुझा कडे. ती म्हणली तू येत तसाच आता काय म्हणावं. ओढत घेऊन गेली. देव पळत पळत आले. यशोदा सांगितले काहीतरी कारण तुझ्या कानावर येते असं मी ऐकले. आईला सावध करून मोकळे. दारात आली आणि हाक मारली यशोदे. निघाली बाहेर. देव म्हणतात आई मला पण घे ना कडव. घेतलं कडव. दरवाज्यात उभी राहिली. काय प्रकार आहे काय प्रकार आहे काय प्रकार आहे. तिने असं बघितलं. पदर माग सारला पुढं बघितलं. प्याकच झाली. म्हणली जो प्रकार आहे तो हिच्या कडेवर आहे. मग माझ्या हातात कोणता प्रकार आहे? वळून पाहते तर आपलाच प्रकार. गणप्या हा प्रकार कधीपासून? म्हणला आई छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून मी तुला म्हणतोय आई मी तुझा पोरगा आहे. तू म्हणते चल तुझ्या आईकडे घेऊन जाते. हा काय प्रकार आहे? शेवटी खजील झाली. मान खाली घातली. निघून आली. देवानं टोनकन उडी मारली. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात गाठली आणि देव तिच्या पुढे उभा राहिले. देव म्हणतो कसा आपला नाद करायचा बरोबर. आता तुझ्या पोराचा हात हातात दिला. नंतर काय होईल सांगता येत. गाराणी वाढतच गेली. देवाने विचार केला कितीही गवळणी गारणं करण्याकरता आल्या आई त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. पण एक देवानं घरातच चोरी केली. यशोदेला त्याची प्रचिती आली आणि यशोदेनं सांगितलं कृष्णा मला खोटं वाटत होतं रे पण आज प्रचिती आली. सत्य उघड झालं. का उणे तू करीतीसी चोरी. किती सांगो तरी न ऐकसी हरी. किती सांगावं तरी ऐकत नाही. काय कमी आहे तुला? घरात चोरी करतो. कृष्ण आईची ऐकता राहणी. यशोदे नाही मिळाले पाणी. कृष्ण घोडीने टाकूनी एका चरणी. तरी देव चोऱ्या करतो. चले कृष्णा सांगून ऐकत नाहीस. आता तू गावात राहायच्या लायकीचा राहिला नाही. मग आई उद्या जाई राणा सगळे घेऊनी गोधना. आई रानात तर रानात. आणि मग आपल्या सवंगणांना हाक मारले कृष्णानं. आई म्हणते उद्या रानात जायचंय. मग रे कृष्ण यारे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ कमरपट्टा आहे. डोक्यावर पिज्जाचा मुकुट आहे. हातामध्ये काठी खांद्यावर कांबळी आणि भगवान परमात्मा गायी चारण्याकरता निघाले. त्या प्रसंगाचं वर्णन सुद्धा माझ्या नातवांनी केलं. गोदाने चारावया जातो शारंग पाणी. मार्गी भेटले राधिका गवळणी. कृष्णदाना मागे निरया सोडून तवती देखिली यशोदा जननी. गोदाने चारावया जातो शारंग पाणी.
भरपूर पाऊस भरपूर चारा गाई चरण्याकरता सोडून दिल्या. वळती करायची गरज नव्हती. म्हणले ए पोरांनो, वळती करायची गरज नाही. मग खेळ खेळू खेळ. मग खेळ खेळले. किती खेळले? भरपूर खेळले. विठू दांडू चेंडू लगोऱ्या नाना परी खेळामध्ये याला यमुनेच्या तीरी गाई गोपाळ सवंगडी वना गाई गोपाळ सवंगडी वना 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 गाई गोपाळ सवंगडी वना मिळून या खेळे नंदाचा काना. खेळले भरपूर खेळले भरपूर खेळले. खेळता खेळता एका गोपाळाचं लक्ष गेलं. ए कृष्णा, काय म्हणा मग तुला? म्हणजे का खेळाच्या नादात बोलण्याच्या नादात कीर्तनाच्या नादात तुला एवढं सुद्धा भान राहिलं नाही. म्हणले कशाच देवा? खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. तू का म्हणे आता खेळ मोडावा परतता. बस आता थांबव रे, आता भूक लागली. विठाला चला चला बळू गाई पैसो जीव एके ठाई. गाई वळवून आणा. आणल्याबरोबर कळंबाच्या सावलीमध्ये बसवल्या. देवानं मुरली वाजवली. गोपिकांनाही बोलावून घेतलं. सगळ्यांच्या शुद्धरे एकत्र केल्या. त्याचा काला बनवला. कमळाच्या पाकळाप्रमाणे गोपाळ बसवले. निरंकारी गोपाळ पायाजवळ घेतले. थोडासा अहंकार असणारे पाठीमाग, अधिक अहंकार असणारे पाठीमाग. हातामध्ये काला घेतलाय. गोपाळाने झाडावेलींची फुलं तोडून त्याच्या माळा करून भगवान परमात्म्याचा शृंगार केलाय. भगवान परमात्म्याच्या त्या रूपाचं वर्णन केलं. पिवळा पितांबर आहे, खांद्यावर कांबळी आहे, काठी आहे, एका बाजूला मुरली आहे, एका बाजूला शिंग आहे, डोक्यावर मयूरपेशाचा मुकुट आहे, किवरी आहे, कुंडल आहे, हातामध्ये काला, बोटावर चटण्या कोशिंबीर आहे. आणि भगवान परमात्मा स्वतःच्या हातानं तो काला भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ आपल्या हातानं गोपाळाच्या मुखात भरवतात. काल्याचा हा अवर्णनीय आनंद पाहण्याकरता स्वर्गातल्या देवांनी आकाशामध्ये गर्दी केली. गोपाळ त्यांच्याकडे पाहतात, त्यांना वाकुल्या दाखवतात आणि तो काला सेवन करतात. याचं वर्णन करतात शुकाचार्य श्रीमद भागवतामध्ये. बिभ्रद्वेन म्हणजे धर्मपटयोः शृंगवेत्रेच कक्षे वामे पाणो मसुन कवलांत फलानंगलुषु तिष्ठन्मध्ये स्वपरि सुरुधुहासयन्नर्वपि स्वयं स्वर्गे लोके मिषति भुज यज्ञ भुक्माल की. बोला गोपाल कृष्ण भगवान की. जो काला गोपाळांना बरोबर घेऊन यमुनेच्या वळवटात भगवान परमात्म्याने केला, तोच काला वारकऱ्यांना बरोबर घेऊन माझ्या ज्ञानोबारायांनी चंद्रभागेच्या वाळवंटात केला. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळाशी लाया वाटी. तोच काला साधू संतांनी, महात्म्यांनी, अधिकारी मंडळींनी गावागावापर्यंत आणून पोहोचवला. 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह. 8व्या दिवशी सकाळी काल्याचं कीर्तन, भगवान परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार आणि दहिलाहीचा काला प्रतिकात्मक रूपाने त्यांनी आपल्या गावापर्यंत आणून पोहोचवला. एकदा सर्वांनी त्यांचं चिंतन करा. ज्ञानेश्वर दिलगिरी व्यक्त करतो. नियोजित वेळेपेक्षा पाऊण तास जास्त घेतलाय. पाऊण तास कीर्तन समोर 500ची नोट देऊन करतो आपण. इथं थोडी कीर्तन वाढली तर काय लोकांनी नाराज व्हावं हा प्रश्न मला कधी कधी पडतो. जाऊ द्या ना वाढू द्या थोडंसं. आम्हाला काय हवं आहे का? आम्हाला असं वाटतं का वेळ वाढलं वर टाइम भेटणार आहे? असं काही नाही. पण चला, तुम्ही आम्ही खेळीमेळी आनंदी थोडी ऐकणारी मंडळी पुढे असली का काहीतरी वेगळी वेगळी कल्पना चिंतन थोडंसं डोक्यात येतं आणि मग ते वाढल्याने थोडं 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 वाढत जातं. अगदी शेवटापर्यंत आलो. आज परमभाग्य आहे अध्यक्ष हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज मोरे महाराजांच्या चरणी साठवून दंडवत आहेत. मी तर म्हणेल माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कीर्तनकाराच्या कीर्तनाला आज साक्षात जगद्गुरु तुकोबार आहे तिथून इथपर्यंत आहे असं ते खरं आहे. आणि आणखी एक गोष्ट सांगू का? तसं जर पाहिलं तर आगंतुक देवदास महाराज ज्या वेळेला महात्म्यांचं येणं घडतं त्यावेळेला असं म्हणावं की आपला यज्ञ सफल झाला. 2 महात्मे इथं आगंतुक आले. आदरणीय वंदनीय पूजनीय प्रातस्मरणीय पंडित महाराज उंबरेकर यांचे चिरंजीव हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय पूजनीय अरुण महाराज उंबरेकर आणि दुसरं की ज्यांच्या नावावर आज आम्ही पोटं भरतो
ते जगद्गुरु तुकोबरायांचे वंश आदरणीय वंदनीय पूजनीय हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज मोरे हे दोन महात्मे आगंतुक आलेत. मी तर म्हणेन की 69व्या वर्षीचा हा सप्ताह तुमचा नाम येत नाही खऱ्या अर्थानं पूर्णताच गेला असं मी तर वैदिक महात्म्यांचं आगंतुक येणं हे आपल्या कल्याणाला कारण ठरत असतं. हा दोन महात्मे या ठिकाणी आले. मी तर या नारळाच्या गाडीवर या दोन्ही महात्म्यांना साष्टांग दंडवत परिपाठ या ठिकाणी करतो. एकल्याचा मोहे खेळ. मगाशी मी जेवढ्यांची नावं घेतली ते सगळे तुम्ही ऐकायला जर सुरुवातीला नसाल तर ज्यांनी ऐकले त्यांना विचारा. नतमस्तक होतो. एवढाच वेळ अधिकचा होऊन सुद्धा तुम्ही बसलात आणि मला कुणीच म्हटलं नाही महाराज बाद झालं ना आता तुझं चराट वळायचं बंद कर. पण तुम्हालाही मनापासून धन्यवाद देतो. या कार्यक्रमाचं पूर्ण शूटिंग ज्यांनी केलंय आणि आपल्या ग्रुपच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे कीर्तन तुम्हाला पुन्हा ऐकायला भेटेल अशी व्यवस्था ज्यांनी केली ते माझेच नौकरी हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर मिडगुले सर पत्रकार आहेत. त्यांनी सुंदर असं शूटिंग या ठिकाणी केलं. त्यांनाही शतशः धन्यवाद देतो. झालेली सेवा आपल्या सर्वांच्या चरणी दोन्ही महात्म्यांच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी ज्ञानोबा तुकोबरा संत शिवराय महाराज संत शिवराय समर्थ महाराज निंबराज महाराज संत श्रेष्ठ कानोराज महाराजांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला या ठिकाणी विराम. जय विठ्ठल भजन होईल. जय विठ्ठल भजन होईल आणि पुढचं जे नियोजन आहे वंदनीय हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली रासकर रामलिंग शिरूर यांनी केलेले आहे. महाराजांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. अखंड हरिनाम सप्ताहाला शुभेच्छा देण्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज पुरुषोत्तम महाराज मोरे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. जोडकवाडी ग्रामस्थांच्या वतीने महाराजांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन. काल्याची कीर्तन सेवा झालेली आहे. 7 दिवस सप्ताह झालेला आहे. पाबळकर म्हणून आमचे काही नवीन नाही, आमचे नातेवाईक आहेत सगळी मंडळी आणि इतकं सुंदर प्रकारचं मंडळ इतकं सुंदर प्रकारचं नियोजन. महाराज तुमच्या कीर्तनाला काय त्यात एक सुद्धा माणूस अजून हल्ला नाही. भूक लागली ना अजून काय वैशिष्ट्य म्हणणार तुमच्या सगळ्या कार्यक्रमाला संत तुकाराम संतांना खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण साठी व्यासपीठावर या. आणि श्रीयन दादा लोखंडे क्षेत्र पाबळे आपल्या ग्रामामध्ये अखंड हरिनाम सप्ताह तथा
नामजप यज्ञ सोहळा तथा ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळा गाथा पारायण सोहळा संपन्न होत असताना आपल्या नामसप्ताहाचं यज्ञाचं 69वं वर्ष या ठिकाणी होतं आणि या नामसप्ताहाच्या सांगतेच्या प्रित्यर्थ ज्यांचे सुंदर अशा प्रकारची गोड कीर्तनरूपी सेवा आपण श्रवण केली ते आपल्या शिरूर तालुक्याचं वैभव आदरणीय आमचे परमा संत महात्मे श्रोते वर्ग गायनाचार्य मृदंगाचार्य महाराज आदी करून सर्व या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजक तथा नियोजक होतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण.